त्या वडाच्या पारा होत्या का त्या अशा वरून खाली जुळलेल्या जमिनीला, त्याच्यावरून एवढी म्हणजे माकडा एवढी आकृती मला दिसली नाही काय, पण अशी सरकन त्या खाली ओढा होता ना तो, त्या ओढ्यात गेली सर माझ्या समोर, असं मागं बघूपर्यंत. एवढी फाटली की सलाईन लावावं लागली. मी कोणाला? मी आजारी होतो. जे झाड आमच्या अंगावर पडलं, त्या झाडाबद्दल दुसऱ्या दिवशी नाईक सरांनी फोन केला आपल्याला, ॲम्ब्युलन्सवाले, आणि आम्हाला सांगितलं की त्याच ठिकाणी 11 बायका एक सोबत मेलेले आहेत. आणि 1 सेकंदासाठी मला असं माझ्या मनात आलं, हे झाड आता जर गाडीवर पडलं तर सर गाडी देत. सर तो माणूस असा आहे, डायरेक्टर त्याला म्हणून राहिला बस भाऊ मला एवढंच लागतं, तरी तो असं असं फिरू राहिला, जे गेला तर सापडूच नाही राहिला. जे चकवा म्हणतात ना लोक फक्त फिरवतो, मला असं नव्हतं दाखवायचं, मला चकव्याला ब्रुटल दाखवायचं होतं. सुनू सर, मी असं ऐकलं नाही का की तुम्ही शक्यतो दुसऱ्या व्यक्तींच्या किंवा सिरीजमध्ये काम करत नाही, तर मग तुम्ही कसं तयार झाला? भीती एवढी वाटली की अर्धवट सिरीज सोडून निघालो होतो आम्ही घरी. तर मी असंच वरतून आंघोळ करून खाली आलो. मी म्हणलं, असं कसं जेवण बनवून राहिले, एवढं वरची जाळ उडून राहिला, ही सगळेजण पळू राहिले नाही का रोडनी, असं कसं जेवण बनवून राहिले, असं कसं जेवण बनवते नेमकं. सो नमस्कार सर, नमस्कार सुंदरदा, नमस्कार लखन सर, नमस्कार विकी. तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर तुमची वेबसिरीज आहे ती बरोबर, चकवा नावाची, खूप जास्त इंटरेस्टिंग आणि वेगळं काही ते ना हॉरर सिनेमा म्हणून आपण शॉर्ट फिल्ममध्ये तुमचे किस्से पण भरपूर आहेत हॉररचे, ते पण आम्हाला ऐकायचे. पण आम्ही सुरुवात करू त्याच गोष्टीवरून, नाही का, जी गोष्ट आता सध्या ते ट्रेंडिंगला आहे की सोनू सरांच्या अंगावर जे झाड पडलं होतं, तो किस्सा काय तुम्ही सांगा आधी मला, काय विषय होता? माझ्या ऐवजी राहुल सर आणि विकी सर चांगले सांगू शकतील. मी गाडीच्या आत होतो, मला काही कळालंच नाही काय झालं काय. बापरे, म्हणजे काही चाहत होतो तुम्ही हो, जेव्हा आत होतो मी. बेसिकली काय आलं, आम्ही शॉर्ट रेडी केला, ओके, आणि त्यानंतर सरांना सांगितलं होतं की तुम्ही आतमध्ये, असा सीन येतो की एक हवालदार येतो आणि यांना उठवतो, हे गाडीच्या आतमध्ये बेशुद्ध आहेत. हे ऑलरेडी आम्ही थोडं ऑथेंटिक वाटावं म्हणून यांना ऑलरेडी गाडीत बसवलं. बरं. गाडीत नाही बसवलं तरी चाललं असतं, पण आम्ही बसवलं त्यांना. आणि लखन सर हां, हे आणि आमचे DOP प्रवीण सर आणि मी, आम्ही तिघंजणं झाडाची मोठी फांदी अशी आहे, तिच्या खालीच आम्ही, बरं. आणि तिचे पूर्ण पारंबे गाडीवरती आहे, तिचे पूर्ण पारंबे गाडीवरती. आणि त्याच्यामध्ये आमचं सांगतोय मी त्याला, असा शॉट कर, तसा शॉट कर, हे कर, ते कर. तो म्हणे ठीक आहे सर. त्यांनी 1-2 वेळेस रिटेक दिले, हां रिटेक दिले, आणि मी परत येऊन उभा राहिलो. मी त्याला शॉर्ट समजून सांगितलं आणि थोडं फ्रस्ट्रेट झालो होतो नाही का. मी आमचा DOP बोलला रोल कॅमेरा, आणि मी बोललो ॲक्शन. जसं ॲक्शन बोललो का, कडकड कडकड असं झाड वाजलं जोरात. तो ॲम्ब्युलन्सवाला जे ओरडला बरं मागू सर, ॲम्ब्युलन्सवाला, हां ॲम्ब्युलन्सवाला जो आणला होता ना आम्ही, तिथे सीनमध्ये ॲम्ब्युलन्स पाहिजे होती, तर तिथला एक लोकल होतं सागर नाईक म्हणून, खूप चांगला माणूस आहे. ते ओरडले मागून, अरे झाड पडते पळा. आणि आम्ही बघितलं जसं, तेवढं गडबडीत मी लखन सरला असं वडलं नाही का, आणि 1 सेकंदासाठी मला असं माझ्या मनात आलं, हे झाड आता जर गाडीवर पडलं तर सर गाडीत येत. आणि यांच्यासोबत प्रथमेश पण होता गाडी, प्रथमेश होता गाडी. प्रथमेश तो को ॲक्टर आहे, कॅरेक्टर, आणि को ॲक्टर आहे, आणि तो गाडीत होता. आणि बापरे म्हटलं आता काय होईल. झाड नशीब असं, झाडाचं वजन पूर्ण ह्या बाजूला असून पण झाड त्या बाजूला पडलं, त्या बाजूला झाड पडलं, नशीब. आणि पारंबे वगैरे गाडीवर पडल्यात. आणि ज्याने कधी ही बिहाइंड द सीन काढली नाही अशी विकी सर, यांच्या हातात कॅमेरा होता असा, ते बिहाइंड द सीन काढत होते, चेष्टा चालू होती नाही का, की कोण काय करतंय, कोण काय करतंय, आमचा हा सीन चालू आहे, हे अशीच टावळगिरी. मला वाटलंच नव्हतं असं काही होईल, मला थोडी माहित होतं झाड खाली पडलं रे. आणि विकी सरनी जसं नाही का झाड पडतंय त्यावेळेस विकी सर जीव घेऊन पळाले, तर ते तरी पण असं नाही का आडव्या कॅमेऱ्यात आलं ते नाही का, हा आलं ते आडव्या कॅमेऱ्यात. असे बरेचसे लोक आहे सर की जे आम्हाला कमेंटमध्ये बोलू राहिले की तुम्ही ना हा बनवलेला व्हिडिओ आहे, झाड पडलं नाही. आणि सोनू सर मला दिसलेच नाही कधी बाहेर आले. मी गाडीजवळ गेलो, सोनू सर इकडं याच्याजवळ उभं होते रस्त्याजवळ बाहेर. नाही, तुम्ही ज्यावेळेस झाडाकडे कॅमेरा फिरवला त्यावेळेस सोनू सर बाहेर आले. लोक असे म्हणतायत की ते व्हिडिओ तुम्ही बनावट केलाय. अरे म्हटलं झाड कसं बनावट पाडणार आहे माणूस. नाही, पहिला माझ्यात हे चालतं नाही का की झाड पाडलं असं, पण एवढं मोठं झाड आहे पाडणं सोपं आहे का, विचार करा जरा. नाही, जुने लोक काय सांगतात सर की जर एखादं वादळ आलं, वारा आलं, तर पाऊस आला, तर वडाच्या झाडाखाली जाऊन थांबा.
हे जुने लोक म्हणतात का कारण त्याच्या मुळे तेवढ्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग असतात. आणि वडाचं झाड पडलेलं मी लाईफ मध्ये मी नाही बघितलं किंवा मी आजपर्यंत कोणी म्हणलं नाही का झाड पडलं म्हणून. झाड पाडतात वडाचे पण पडत नाही. पडत नाही. बरोबर. आमच्या डोळ्यासमोर झाड जेव्हा कोलॅप्स झालं का मग तिथून पुढं आम्ही खूप भीतीचं वातावरण, त्याच्या अगोदर पण भरपूर किस्से झाले ते हा सांगतो. ते ऐकू आपण आता. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं की सरांना आहे ना स्टोरी टेलिंगची फार खोड म्हणू आपण त्याला फार जास्त सवय आहे सरांना. बरं मग आता सर आपण तुमच्याकडे येऊ बरोबर स्टार्टिंगला. तर राहुल सर ॲज अ डिरेक्टर आहेच पण ॲक्टर पण आहे. मग का बरं ॲक्टर म्हणून मग दुसऱ्या एखादा होतकरू पवायला दिला चाललं नसतं का? आम्हाला वैयक्तिक मला तो कॅरेक्टर करायचा नव्हता. ते कॅरेक्टर मी माझे मेवणे आहेत गौरव म्हणून आणि त्या कॅरेक्टरचं नाव पण गौरवच आहे. बर त्यांच्यासाठीच लिहिलेलं कॅरेक्टर होतं. आणि गौरव, विकी सर, लखन सर, प्रथमेश आणि सोनू सर हे आमची कास्टिंग झाली होती. नाव वगैरे ठरले होते सगळे. आणि अचानक ॲट द मोमेंट तो बोलला की जिजू मला नाही जमणार, माझे मेवणे आहेत, मला जमणार नाही. तर मग त्यामुळं ते मला करावं लागलं. आणि तरी पण मी त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केला माझं जेवढं एफर्ट्स टाकता येईल. म्हणजे ऑलरेडी ते कॅरेक्टर मेन कॅरेक्टर नाहीये. आता समजा एखादा भुकेला माणूस असला तो काय करणार, मी प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, मग मी काय करतो मीच मेन कॅरेक्टर स्वतः घेतो. बरोबर. तर माझं मेन कॅरेक्टर नाहीये, मेन कॅरेक्टर सोनू सर सोनू सरांचं. हा. आणि मी ते साईड कॅरेक्टर केलंय फक्त. आणि त्याच्यात फक्त प्रयत्न केलाय जेवढं होता होईल तेवढं ऑथेंटिसिटी दाखवण्याचं. नाही जमलंय चांगलं. आता बघू सिरीजमध्ये कळलं आपल्याला. तर मग सुनू सर मी असं ऐकलं नाही का की तुम्ही शक्यतो दुसऱ्या व्यक्तींच्या किंवा सिरीजमध्ये काम करत नाही, पर्सनल काम करता. तर मग तुम्ही कसं तयार झाला, काय वाटलं सिरीज बघून? नाही आम्ही जवळ आलतो थोड्या दिवसात. आता म्हणजे मैत्री झाली ती आमची. आधी आम्ही पॉडकास्टला भेटलो होतो आधी. हां त्यानंतर आम्ही पॉडकास्टला भेटलो होतो. त्यानंतर एक सॉन्ग पण केलं आम्ही मध्ये. हां माहिती दिसते सर. सरांनी मला कल्पना दिली ती आधी की मी स्टोरीवर असं काम करू राहिलो तर तुम्हाला जमल का. त्यांनी अप्रोच केलं तर ऋषीला, निलेशला. ते पण म्हटले ते स्वतःच ह्याच्यामध्येच काम करतात. पण आता मी म्हटलं सरांनी सांगितलं, म्हटलं करू म्हटलं काम. आणि सर म्हटले की स्टोरी रेडी झालेली एका दिवशी. आणि सर आलते स्टोरी सांगायला. स्टोरी खूप चांगली वाटली होती, लय भारी स्टोरी होती. त्यामुळं एक सेकंद पण वाया न घालता लगेच सांगून होतं स्टोरी. तुम्ही त्यांना कसं कॉन्टॅक्ट असं वाटलं होतं की म्हणजे तयार होतील? येस. आता काय ज्यावेळेस मी ती दिसते अप्सराचं शूट चालू होतं त्यावेळेसच मी ती स्टोरीवरती काम चालू होतं. मी सरांना त्यावेळेस पण बोललो होतो आणि सांगितलं होतं अशी स्टोरी लिहितोय. ते म्हणे बघू म्हणे सर. त्यावेळेस आमची एवढी बॉन्डिंग नव्हती पण हळूहळू मैत्री वाढली. आणि त्यानंतर एक दिवस आपण याला भेटलो सर, नाना थोडं थांबा या नाटकाला आलो होतो. आणि त्यावेळेस सरांशी भेट झाली. म्हटलं सर मी स्क्रीन प्ले पूर्ण लिहिला आहे, मला तुम्हाला नरेट करायचं आहे. तर सर बोले बरं ठीक आहे एक दिवस या. तर त्या एक दिवसाला पण 2-3 महिने गेले मध्ये. आणि मग एक दिवस मी त्यांना जाऊन नरेट केली. आणि जशी त्यांनी स्टोरी ऐकली ना ते एक्सायटेड झाले. मला लय बरं वाटलं. म्हटलं सुरुवातीला नव्हते पण नंतर स्टोरी ऐकून ते म्हणे डन सर मला करायची. आणि मग हे ज्यावेळेस एका रायटरला मिळतं की एक ॲक्टर आहे आणि स्टोरी नरेशन ऐकून तो त्याची इच्छा झाली की करण्याची, तर मग माझ्या स्टोरीवर मला पण थोडा कॉन्फिडन्स आला. चकवा ही सिरीज करे काढलं कारण आपल्या गावी बघायला आपण कॉमनली ऐकू चकवा. माझ्या आईवडिलांना सुद्धा लहानपणी असं सांगतात बरं की त्या चकवा लागला होता. 7:30ला निघाले असतील 4 वाजेपर्यंत ते म्हणजे माहूरच्या बाहेरच नाही पडले. माहूर ते देवी, माहूर देवी म्हणजे माहूर गडावर गेले, दर्शन घेतलं, मग पुढे गेले. मग चकवा आपण ऐकतो शक्यतो. मग चकवा ही सिरीज करावी असं का वाटलं, काही डोक्यात आलं? की नॉर्मली काय सर आता जसं तुम्ही काय बोलले सगळ्यांनीच ऐकलंय चकवा काय, बऱ्याच जणी अनुभवलं पण अनुभवलेला पण आहे. हे बघा नॉर्मली काय असतं की हे भूत आहे मला दिसलं अशी चर्चा होतात. एखाद्याने मला भीतीदायक वातावरण वाटलं. पण चकवा हा शब्द महाराष्ट्राच्या मातीत एवढा कॉमन आहे ना सर, एवढा कॉमन आहे की प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा अनुभव आलेलाच आहे डेफिनेटली. मी फक्त त्यात चकवा बनवण्याचं कारण हे की मला जे चकवा म्हणतात ना लोक फक्त फिरवतो, मला असं नव्हतं दाखवायचं. मला चकव्याला ब्रुटल दाखवायचं होतं की जो शिकार करतो माणसाची असं दाखवायचं होतं. जो एक रक्तपिशाच आहे थोडक्यात. तुम्ही त्याला खूप लाईटली घेता, प्रत्येक जण म्हणतात चकवा लागला असं नाही मागं, पण ते लाईटली नाहीये. जे मला दाखवायचं ना मला ब्रुटल दाखवायचं चकवा. आणि मी तो दाखवलाय माझ्या सिरीजमध्ये की जर चकवा मागं लागला तर तो किती हाल करू शकतो. नाही मग वेब सिरीजचं जॉनर हॉरर कॉमेडी आहे का हॉरर आहे प्रॉपर? पूर्ण हॉरर आहे, हॉरर थ्रिलर आहे. कॉमेडी अजिबात नाही. कॉमेडी सोच म्हटली पाहिजे डोक्यात येतं की कॉमेडी असेल. सर ज्यावेळेस नरेशन ऐकत होते ना त्यावेळेस सर मला बोलले मला असं वाटलं एंड कुठंतरी कॉमेडी होईल किंवा काहीतरी होईल. मला अजूनही असं वाटत होतं की आतापर्यंत की हॉरर कॉमेडी नाहीये, प्युअर हॉरर आहे. पूर्ण थ्रिल आहे, थ्रिल पूर्ण हॉरर थ्रिल आहे. मग आता सुनील सर काय करा शक्यतो म्हणजे कॉमेडी जॉनरमध्ये येते. कॉमेडी तर मग हॉरर करताना काही प्रॉब्लेम आले किंवा
काही आता ऍक्टिंग आहे आता हे काय सर सगळ्यात best त्यांना उत्तर तुम्ही आहे. फक्त कॉमेडीशी नाही जोडू शकत सोनू सरांना. मला तर ज्यावेळेस मी माझ्या याच्यात ऍक्ट बघितलं त्यांचं, सर तुला लास्टचा सीन दिलाय त्या ॲम्ब्युलन्स पाशी, रोज जबरदस्त अंगावर शहारे आली बघणाऱ्याच्या. आम्हाला कळतंय आम्ही कॅमेऱ्याच्या मागे आहे, पण ज्यावेळेस त्यांनी तो ऍक्ट काढला ना बाहेर आणि स्वतः वैयक्तिक डायरेक्टरकडे स्क्रिप्ट नव्हतं, म्हणजे माझी स्क्रिप्ट घरी राहिली होती, त्यांनी स्क्रिप्ट आणली होती, स्क्रिप्टवर बारीक त्यांचं काम चालू होतं, एक ना एक डायलॉगचं त्यांनी रिहर्स केलं होतं. त्यानंतर मग आम्ही रूमवर गेल्यानंतर रोज संध्याकाळी थोडंसं रिहर्स करायचो त्यांच्यासोबत आणि मग शॉर्ट हे व्हायचे. तर त्यांनी वैयक्तिक लय एफर्ट दिले सर. नाही नाही हेच ना गिरुशी झालं, निलेश झालं किंवा सोन दादा, तिघांचं पण आहे ना, ती थिएटर आर्टिस्ट आहे बरोबर तुम्ही तिघं पण, त्यामुळे तुमची ऍक्टिंग स्किल जास्त आहेत, जिथं कंटेंट क्रिएशन कमी आणि ऍक्टिंग स्किल जास्त आहे तिथं. नाही जे आपण मुलं लोक म्हणतात ना की फक्त कॉमेडी, नाही सर. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघताल ना ते तुम्ही म्हणजे लक्षात येईल की ऍक्ट वाईज पण जबरदस्त. मग आता डिरेक्शन तुम्ही करता बरोबर, मग ऍक्टिंग करायचं दोन्ही मॅनेज करणं जमलं. ज्यावेळेस मी ऍक्ट करत होतो मला सर डायरेक्ट करत होते, जर खरं सांगायला गेलं. का त्याचं काय आहे की आपण करतोय ऍक्ट ठीक आहे, पण कॅमेऱ्यात कसं येते, तर मग सरांनी बऱ्याचशा ठिकाणी मला सर इथं हे होऊ शकतं, हा बेटर जाऊ शकतो, किंवा हा अँगल लावला तर हा अजून चांगला जाईल. आणि तुम्हाला दिसते अप्सरा ज्यावेळेस पण मी सांगितलंच आहे की त्यांचं ते आहेच. आहेच. ज्यावेळेस ते सांगतात ना की ह्या अँगलनी करा, तर मी त्यावेळेस मी नाही हा सर डन. म्हणजे ते युनिटीने काम चालतं. आपण आपल्याला रेटलं ना मग नाही काम होत. मग ऍक्टिंग करताना मग डिरेक्टर मध्ये घुसत होता का? नाही ज्यावेळेस ते ऍक्टिंग करत होते प्युअर ऍक्टिंग. नाही तुम्ही त्यांचं नाही तुम्ही. मी नाही, मला वाटलं ते त्यांचं भरपूर हे नव्हतं. ते त्यांचा तो असा सीन आहे 30-36 मिनिटाची आहे ना आपली series, 36. त्यात सर दरवाजातून बाहेर निघून जातात थोडे दिवस, बाकीचे वेळेस ते डायरेक्ट करत होते दरवेळेस. हा म्हणजे ज्यावेळेस मी फ्रेम मध्ये नाही मध्ये नव्हतं ना तेव्हा. त्यावेळेस डायरेक्शन, आणि ज्यावेळेस मी फ्रेम मध्ये त्यावेळेस सर डायरेक्ट करत. नाही म्हणजे मी नाही सगळे काय प्रॉब्लेम बरोबर आहे ना. नाही नाही ट्राय करायला हरकत नाही डिरेक्शन. ते डायरेक्ट करत होते, म्हणजे की सर हा सीन असा आलाय बरं का, हा अजून बेटर होऊ शकतो बरं का. तर मग त्याने काय होतं अजून माणसाला हे मिळतं. डिरेक्शन म्हणजे नावात थोडीच आहे का, मग ते एक्सपिरियन्स मध्ये येतं ना. येस असं एक्सपिरियन्स. तर मग तुम्ही शक्यतो रात्री शूट केली सगळे बरोबर. 90%. आम्ही रात्र, आम्हाला जे हॉरर द्यायचं होतं ना त्याच्यासाठी मला पाऊस हवा होता, रात्र हवी होती, आणि रात्री अशा ठिकाणी आम्ही शूट केलं. मी चॅलेंज देऊन सांगतो त्या घाटामध्ये जाऊन तुम्ही शूट करून दाखवावं, आणि आम्ही जंगलामध्ये कशा रात्री काढल्या आमचं आम्हाला माहिती. बरं ते की सॉरी आपण, पण त्याच्या आधी ना हे दोघं बोलत नाही सगळ्यांना का म्हणलो आपण, सगळ्यांचे रोल सांगा काय काय रोल. माझं कॅरेक्टरचं नाव गौरव आहे. मी थोडा ॲरोगेंट आहे आणि मी सगळ्यांना डॉमिनेट करतोय, सगळ्यांना घेऊन चालतोय. मी दाखवतोय की मी खूप धाडशी आहे, पण शेवटी मीच एकदम घाबरट मरणाने मरतोय, खूप घाबरून मरतोय, असं कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर इथं मरत आहे. हां थोडं स्पॉइलर होईल. थोडा पाहिजे ना स्पॉइलर. बरं चलो सर तुमचं कॅरेक्टर सांगा. संकेत नावाचं कॅरेक्टर आहे माझं. बर संकेत देत असतो शक्यतो, त्यामुळे त्याचं नाव संकेत असं ठेवलेलं आहे. स्टोऱ्या सांगत असतो, म्हणजे हॅपी कॅरेक्टर आहे, म्हणजे फ्री माइंडेड आहे. बघितल्यावर कळलं तुम्हाला मस्त. आता स्पॉइलर देऊ नका सर. मग तुमचा रोल काय सांगा ना याच्यामध्ये. माझा त्याच्यामध्ये चकव्याचा रोल आहे. जे सरांनी आता तुम्ही जे बोलत होते चकवा जे आहे ते जे तुम्ही ऐकत आले आतापर्यंत, माझा जो रोल आहे तो चकव्याचा रोल आहे. तो आता सांगण्यापेक्षा त्यांनी बघितलेलं ते कधी पण चांगलं ती भेटेल. जी काठी साबासारखी तेच आहे. माझाच रोल. पण एक बॅक स्टोरी छान. मग काय सांगा ना, मग आम्ही सांग करतो. ती आमच्या पंजोबाची काठी आहे, आणि त्या आमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये म्हणजे देवासारखी पुजली जाते ती. आणि ज्यावेळेस ते मी कॅरेक्टरायझेशन करत होतो की चकवा कसा दिसायला हवा, त्याच्या हातात घुंगूर काठी पाहिजे. काठी म्हटलं की माझ्या डोक्यात तीच काठी यायची. तिची थोडी हाईट कमी होती, पण माझ्या डोक्यात तीच काठी यायची. आणि मग मी म्हटलं नाही मला हीच काठी घ्यायची. तर पप्पांची परमिशन घ्यावी लागली मला द्या म्हणून. मग घरून शेवाने बसले का घरातली देवाची काठी घेऊन चालली म्हटलं. ते खाल्ल्या मी पण म्हटलं नाही मला हीच हवी, कारण तशी काठी मी तरी नाही बघितली. अशी गोल गोल आकाराची काठी अवेलेबल नाही ना सर, कुठं भेटणार कुठे तुम्हाला. 100%. मग आता तुमचा रोल काय हे सांगा, कारण सगळ्यात कमी बोलले आता. नाही माझा रोल हा भूषणचा आहे. भूषण. तर मी सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहन सांगत असतो असं की माझ्यासोबत चला, आपण हे काही पण कार्य करू नाही का, म्हणजे बाहेर फिरू वगैरे सगळ्या गोष्टीत म्हणजे पुढाकार असतो माझा. मी यांना सोबत घेऊन फिरणार असतो, म्हणजे पिणं वगैरे असल्या गोष्टी नाही का असं.
जॉली कॅरेक्टर म्हणजे खड्यात घालणं हे आहेत थोडक्यात तुम्हाला चकव्यामध्ये नेणार हे सर आहेत. तर मग तुमच्या किस्सेवरची आपण की रात्री जर शूट झालं तर मग त्याचं वातावरण कसं होतं, किंवा जेव्हा ते पहिल्यांदा गेलं रात्री तिथं अंधारात पावसात, तेव्हा असं वाटलं होतं की काय एक असा सीन होता की सर शूट करत होते, कारण DOP आमचे त्यांनी 2-3 वेळेस शूट केलं, पण ते जमणच, तो त्या अँगललाच आहे ना. तर सरांनी घेतला कॅमेरा, मी घेतो म्हणे बघा. तर त्या सीनमध्ये असं होतं की मी असं चालत चाललोय पुढं आणि चकवा अचानक माझ्या मागं प्रकट होतं. आता आपलं एवढं हे नाही आहे, सो मग मी काय करायचो, ज्यावेळेस कॅमेरा हलतोय ना त्यावेळेस हा माझ्या मागं पळत यायचा, ठीक आहे, लगन सर. आणि ते चकव्याच्या गेटअपमध्ये आणि पूर्ण अंधार आहे, रात्रीचे 11-12 वाजलेले आहेत, ठीक आहे, आणि जंगल आहे साईडनी, आणि ह्यांच्या ज्या काठीला घुंगरं आहे का ते ज्यावेळेस माझ्याकडे पळत यायचे उभा राहिलं माझ्या मागं, वाचतं ते खळखळ 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 विशेष म्हणजे त्यावेळेस आम्ही दोघंच होतो. दोघंच, हा, आणि कॅमेरामन बस 3. ठीक आहे ना. आणि इतकं भयंकर ते, आणि ते मला आहे ना माझ्या अंगावर काटे यायचे ज्यावेळेस मागून आवाज यायचा ना, कारण पुढं पूर्ण ब्लॅक आहे, बरोबर. साईडने अंधार आहे, आणि ते असं खळखळ खळखळ वाजत यायचं जवळ. त्या गोष्टीची मला वैयक्तिक भीती वाटली ड्युरिंग शूट. माणसाची टरकती करत, म्हणजे जर नाही सर, ग्रुपने गेलं ना रात्री तरी घाबरतो माणूस. ठीक आहे. गाडीतच बसलेली होती बाकीचे सगळे गाडीत होते, आणि सर असं वातावरण आहे की 5 मिनिटामध्ये अंधार आहे सर. दुपारी 10-11 वाजता अंधार आहे. आम्ही सूर्यच बघितला नाही 5 दिवस. ढगच जात नाही, पाऊसच बंद होत पावसामुळे. पाऊसच बंद होत नाही. आणि संध्याकाळी 10-11 वाजता, संध्याकाळी 7-8 वाजले असं वातावरण सकाळी. मग शूटिंग लोकेशन कोणते होते? आंबोली घाटात. हा, आंबोली घाट. आंबोली. कुठं आले? गोव्याला जाताना येतं ना. हा, ओके. त्या घाटाचे किस्से आहेत का काही, का नाही ना? खूप. कारण मी ऐकलं होतं का नाही ना आंबोली. नाही, मला माहित नाही, विचारायला मी. आंबोली घाटामध्ये खूप हॉरर किस्से आहेत सर. आम्ही ज्या जंगलात शूट केलं त्या जंगलातही हॉरर किस्से सर. जे झाड आमच्या अंगावर पडलं, त्या झाडाबद्दल दुसऱ्या दिवशी नाईक सरांनी फोन केला आपल्याला, ॲम्ब्युलन्सवाले, आणि आम्हाला सांगितलं की त्याच ठिकाणी 11 बायका एक सोबत मेलेल्या आहेत. तिथे एक शाडूची एक खाण होती, आणि त्या खाणीमध्ये त्या झाडाच्या ठिकाणीच 11 बाया एक सोबत मेलेल्या आहे म्हणे, आणि तेच पडलं म्हणे, नाही का. तर त्यांच्या आजीने सांगितलं त्यांना झाड पडलेलं कळालं. हा, बापरे. आता कसं नॉर्मल जंगलात जाऊन शूट करू शकतात, मग हॉरर ठिकाणी जाऊन शूट करू असं खाचका यांना होतं. तसं पाहिजे होतं ना लोकेशन. यांना तसं लोकेशन पाहिजे होतं ना. नाही सर, आता तुम्ही मागं पण माझा पॉडकास्ट ऐकला असेल. मी 1 मिनिटाच्या शूटसाठी 200 1 सेकंदाच्या शूटसाठी माझं असं आहे सर की लोकेशन जे हवंय ते हवंय, आणि जर त्याला ते फील येणार नसेल, तुम्ही नॉर्मल एखाद्या वनीकरणात जाणार आहे, वनीकरण सर, ते जंगल नाहीये. जंगलाच्या ठिकाणी सर मला बोलले होते की आपण साऊंड घेऊ म्हणजे हॉरर फील येईल. ते जंगलच असं होतं का आपोआप हॉरर फील होत होतं. म्हणजे असं लाईट दाखवणं, हे दाखवणं असं काही नाही. जे केलं फार फाटूस तर एकदम जबरदस्त. एवढी फाटली की सलाईन लावावं लागली. मी आजारी होतो, 2 दिवस आजारी होतो. पहिला फर्स्ट दिवस होतो बरोबर. हा, पहिल्या दिवशी आम्ही गिम्बलची एक क्लिप ही ना विसरून राहिली होती DOP कून. कॅमेरामन जो होता त्याच्या ते आणायला मग गिम्बल चाला ना, ते गिम्बल चाला ना, मग त्याची वाट पाहूस तर पहिल्या दिवशी म्हणजे माझं 70% शूट आवरलं होतं माझं एकट्याचं पहिल्या दिवशी. 30-40% आवरलं, आणि ते क्लिप आणायला उशीर झाल्यामुळं आम्हाला पडला अंधार. रात्रीचे वाजले 7-7:30. हा, म्हणजे बरंच शूट झालं, आणि सारं पावसात झालं, सारं शूट पावसात. आणि पूर्ण शूट पावसात. आणि जंगलात गेलो आम्ही. जंगलात एक सीन होता की जिथं चकवा किंचाळतोय, नाही का, तर हे जोरजोरात किंचाळायला लागले, आणि जसे रूमवर आले तसे आजारी. मग पावसामुळे झालं का टाकल्यामुळे कसं? सर मला जवळ म्हणतात चकवा ओरडला ना आजारी पडला. मला 2 दिवस काहीच कळत नव्हतं अजिबात, डायरेक्ट सलाईनच. 2 दिवस दोन दिवस म्हणजे आम्ही काय करायचो, यांना दवाखान्यात ऍडमिट करायचो आणि शूटला निघून जायचो. बापरे. हा, 2 दिवस म्हणजे काहीच कळलं नाही काय झालं काय नाही असं. फक्त म्हणजे शूट मग माझ्यामुळे त्यांचं बरंच शूट लेट झालं नाही का. माझ्यामुळे मग मी आजारी असल्यामुळे माझे जे सीन होते ते होते, मग ते लेट झाले. आणि पहिल्या दिवशी तर विक्की सर आणि सोनू सर माझ्या सोबतच होते. मला ज्यावेळेस सरांनी लावलं त्यावेळेस सर हे पाहायला गेले होते, शूटचं कुठं करायचं काय लोकेशन पाहायला गेले होते. तर माझं सलाईन संपूस तर सोनू सर आणि विक्की सर माझ्या जवळच होते, मग कारण मला काही कळतच नव्हतं काय चालू. बापरे.
खतरनाक. काय सर की लोकांना फक्त बनलेली फिल्म दिसते, लोक म्हणतात की हे असं होतं तसं होतं, पण त्याच्या मागची मेहनत किती त्रास चालू आहे. आमचे एक व्हिडिओ असे व्हायरल झालेत का आम्ही पावसात उभा आहे, एवढा पाऊस पडतोय वरून, आम्ही कॅमेरा याच्या खाली झाकलेला आहे, shield शील्ड लावलंय. ते आणि खूप म्हणजे सर बेकार आम्ही हाल आहे. त्याच्यात म्हणजे असं काही दाखवण्याचं जे रिअल आहे ते दाखवलं. दाखवलेलं. म्हणजे आम्ही असं काही त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला का काय केला असं काहीच नाही. जे पण दाखवलेलं आहे लोकेशन ओरिजिनल दाखवले, जंगल ओरिजिनल दाखवलं, घाट ओरिजिनल दाखवला. हॉरर फिल्म आम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत शूट केली. माझं झाल्यानंतर यांनी 4-4, 5-5 वाजेपर्यंत शूट पहाटे 5 पर्यंत शूट चालू असतं. बापरे. आम्ही काय केलं, रात्री ती 2-3 नंतर जंगलामधले शूट का करत होतो, कारण आम्हाला असं दाखवायचं होतं की त्या जंगलात दुसरं कोणीच गाड्या चालवत नाहीये, आणि रात्री 12 पर्यंत गाड्या चालतात गोव्याला जाणाऱ्या. चालतात बरोबर. हा, तर मग आम्ही त्याच्यासाठी काय करायचो, 2 नंतर जायचो जंगलात, रोडनी त्या, आणि मग तिथं गाडी पळवायची, बाहेरचे शॉट घ्यायचे, गाडीचे क्लोजअप घ्यायचे, माणसाचे क्लोजअप घ्यायचे, आणि अक्षरशः कॅमेरा पण असा उभा आहे, डीओपी आमचे प्रवीण सर असे उभा आहेत, आणि एक जण इकडे तोंड करून, एक जण इकडे तोंड करून, एक जण मागं तोंड करून, आणि कॅमेरामॅनला प्रोटेक्ट केलंय जंगलात नाही का, आणि मग शूट चालू आहे. मग काही असे काही जनावर विनावर कसे कधी काय अनुभव, जनावर वगैरे अनुभव नाही आले? जनावर साप दिसले ना भरपूर. साप साप दिसले आणि कॅमेरामन आपला आतमध्ये गेला होता, तो आतमध्येच राहिला, बाहेरच येता ना त्याला, हरवलं होतं आतमध्ये. सरांनी म्हणजे असं काम करून घेतलं आमच्याकडून, म्हणजे सोनू सर त्याचा विचार नाही करू शकत आम्ही. सोनू सरांनी का? नाही सोनू सरांनी नाही, राहुल सरांनी असं काम करून घेतलं का ते झोपेत आठवल्यावर आहे ना झोपच लागत नाही रात्री. म्हणजे कसं आहे, वेब सिरीज बघणं वेगळं आणि त्या ठिकाणी जाऊन शूट करणं ते लय वेगळी गोष्ट आहे. शूटिंगला लय माझी भीती एवढी वाटली की अर्धवट सिरीज सोडून निघालो होतो आम्ही घरी. नाही निघलो होतो आम्ही. निघलो होतो घरी. एक टाइमला आम्ही अर्धवट सिरीज सोडून निघालो होतो एक ठिकाणी. असं झालं की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आमच्या गाडीची काच आपोआप खाली जायची, वर यायची, गाडी बंद पडली. म्हणजे आम्ही जो सीन लिहिलाय की गाडी येते आणि त्या झाडाखाली बंद पडते, आम्ही तो सीन उरकला, आणि रात्री 10-11 वाजता त्या झाडाखाली वरून फुल पाऊस चालू आहे, जंगलामध्ये आमची गाडी बंद झाली, आणि जो सीन लिहिलाय ॲज इट इज तशीच आमची गाडी आणि बंद. आम्ही नारळ फोडला तेवढ्याच गाडीच्या काचावरती झाले. अगोदर नारळ वगैरे फोडला नव्हता आम्ही, नंतर नारळ फोडला, गाडीच्या काचा वर झाल्या. ते एवढं डेंजर, बापरे, तो किस्साच बेकार आहे. त्या ठिकाणी चकवाईन सांगितलं की तुम्ही ते नारायणी फोडलं नाही, चालू करू नका. वाटलं आम्हाला नंतर तर एक टाइम फक्त मी आणि सोनू सर हे दोघंच म्हणत होते की शूट करायचं, बाकी 7 जण नाही येऊन पडले डायरेक्ट. ते म्हणे नाही आम्हाला शूटला जायचंच नाही, त्या जागेवर जायचं नाही. म्हणजे सर असे अनुभव येऊ राहिले तिथं का, म्हणजे शूट करणार कसं, एवढे झाड तुमच्या अंगावर पडतंय, एक ठिकाणी हा आजारी पडला, एक ठिकाणी माझ्या अंगावर गॅसचा भडका झाला. आम्ही काय केलं होतं, ते पहिल्यापासून सांगतो. आता पहिल्या दिवशी मी सांगतो हा किस्सा, थांबा. हा बरोबर. पहिल्या दिवशी ना आम्हाला भूक लागली संध्याकाळी नाही का, सगळेजण आहे ना जेवायचं चिकन आणलं होतं. चिकन झालं गाडीमध्येच खराब, त्याचा वास सुटला होता. ते ठीक आहे, हे खाली ना गॅसवरती ना जेवण बनवत होते नाही का, तर मी असंच वरतून आंघोळ करून खाली आलो. मी म्हणलं असं कसं जेवण बनवून राहिले, एवढं वरची जाळ उडून राहिला, ही सगळेजण पळू राहिले नाही का रोडनी, असं कसं जेवण बनवून राहिले, असं कसं जेवण बनवते नेमकं. जवळ जाऊन बघतो तो गॅसला आग लागलेली आहे आणि सगळेजण पळू राहिले इकडे तिकडे, भरपूर वरती होता. भडका आहे ना, भडका एवढ्या हाईटला लागल, इतका भडका गॅसचा आमच्या समोर ब्लास्ट झाला असा. आम्ही पळू राहिलो. पाया दुखतंय, हे सगळ्यात पुढे बळत होते. हा, सगळ्यात पुढे बळत होते. त्याच्यातला तो अर्जुन आहे, आणि एक जर्किन ओलं गेलं, तिथं पाणी वाहत होतं पावसाचं, आणि ते गॅस केलं असं गोल केलं तेव्हा ते शांत झालं. हा, आणि मग त्यानंतर आम्हाला हो, आलेला नाही त्यांनी, म्हणजे त्याच्या जिंदगीत त्याचं बी तेवढं scene नाही काढलं तेवढं होतं. चांगलं बाकी सगळे अर्जुनने त्याच्या आयुष्यात तेवढं तेवढं चांगलं कार्य चांगलं झालं त्याचं. तेवढंच behind the scene काढायचं राहिलं. विचित्र कॅरेक्टर आहे आमचा तो, पण त्यांनी सगळ्यांचे प्राण वाचवले. नाही तर मला वाटलं होतं विदिन 5 सेकंड ती ब्लास्ट होणार आहे, एवढा मोठा झाड झाला. आणि त्याच्यानंतर डीओपीच्या पायावरून गाडी गेली, 4 व्हीलर. परत तो डीओपी जंगलात, त्याला मी म्हटलं होतं, प्रवीण सरांना म्हटलं, सर म्हटलं तुम्ही आज जा, आणि झाडं असे गोल गोल, मला असा सीन हवाय असा सीन हवाय का झाडं असे फिरतात नाही का, चक्कर आल्यानं. कळलं. आणि तो सर असे आत जातच आहे, ते वड्यांचे घेत आहेत, साप दिसले त्याचे शूट घेत आहे, झाडं दिसले त्याचा शूट घेत आहे. आणि एक वेळेला ते असे गोल 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 फिरले शूट घ्यायला,
आणि उभा राहिले खाली बघताय त्यांना कुठून आलं तेच कळाना. ते हरवले जंगलामध्ये नाही का. आम्ही फोन करतोय कुठे आहे, काय. मी ना छत्री घेऊन त्यांच्या मागे होतो बरं का, कॅमेऱ्याच्या वरती छत्री घेऊन मी उभं होतो त्यांच्या मागे. आणि तुमच्या मागं मी होतो. तुमच्या मागं मी होतो. तुम्ही पण होते. आणि माझ्या मागं मी राहुल त्यांना सर म्हणतोय प्रवीण सर ऐका ना, आपण लय आतमध्ये चाललोय. प्रवीण सर आपण लय आतमध्ये चाललोय. नाही इथला झाला पाहिजे, नेक्स्ट शूट इथला झाला पाहिजे. अहो सर ऐका तुम्ही, मी छत्री घेऊन तसंच मागे आलो. नाही विकी सर, तुम्ही दोघं ज्यावेळेस चालले होते का त्यावेळेस आम्ही दोघं मागं होतो. मी म्हणलो हा डीओपी इकडं कुठं चालला, तो म्हणजे सोनू सर त्याने काही पाहिलंच नाही, असं केलं आणि तो धुंदीत होता सर बरं का. त्याला तो धुंदीत होता आणि एवढा नाही ते शूट करायचं आणि ते कसं करणार सर शूट असं बघणार म्हणून. तो सर गोल गोल फिरला आणि त्या झाडा निघला सर, ते दिसलंच नाही मला. मी सरांना म्हणलो तू कुठं गेला पा, तो काय नेमकं खाली पाहिलंच नाही सर त्यांनी, दगड आहे का साप आहे का. प्रवीण मिसाळ एक अशी व्यक्ती आहे सर, डीओपी आहे, ती एकदा कामाला लागली ना सर, नो चॅलेंज सर. म्हणजे आपण नको म्हणतो, मला नको आहे सर, नाही सर मला लागतोच हा, अशी व्यक्ती. मागच्या वेळेस पण टीओपी नव्हते आले, आज पण नाही आले. आणि मी आज पण त्यांना आणण्याचा प्रयत्न केला पण ते त्याचं याच्यामुळे नाही थोडं झालं. बाहेर होते ते कामाने. ते यायचं माझं बोलणं झालं तर नगर मधून येणार होतं. त्यांना घेऊन यायला पाहिजे खरंच एकदा आज. नाही लय 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 चांगली. कारण दिसले आपल्या वेळेस पण येणं त्यांचं राहून गेलं. म्हणजे सर तो माणूस असा आहे, डायरेक्टर त्याला म्हणून राहिला बस भाऊ मला एवढंच लागतं, तरी तो असं फिरू राहिला, जे गेला तर सापडूच नाही राहिला. बरं आता त्याच्यानंतर वरून पाऊस चालू, पुढचं शूट वर काय सर. नंतर तुम्हाला माहिती का, तुम्ही गाडीत होते, तो गाडीतलं सीन मागून तुम्ही गाडी येते सर, नंतर पण तो कुठेतरी गेला होता तिथून पण आम्हाला ते गल सोडून. सर इतकी फाटली ना सर तिथं, सर मला झाडावर बसवलेलं बापरे, झाड धोत्रावर सर आपण चालले. म्हणजे बापरे. एक असं लाकूड होतं आणि त्याच्यावर बसवलेलं होतं सर, मला ते लाकडं बसवलेलं धोतर. पाय आलो हा आणि नाही मी सांगतो नाही सर सर मला बोलले म्हणजे आमचं जे घडलं, तुम्ही बाहेरून पाहिलं तिथं घडलेलं सांगतो मी. म्हणजे तो आहे ना, मी गेलो तिथं, मला पोरांनी धरून बसवलं, ते पाय हलवायचे होते आणि ते धोतर आहे ना अपुरं होतं. ते म्हणजे इथपर्यंतच होतं नाही का, असं इथपर्यंत होतं, पाय हलवायचा सीन होता. मी त्याला मागं पाहू राहिलो, प्रवीण सर घेणार आहे ना आता तुम्ही, हा लगेच 2 मिनिटात. त्याला काय दिसलो काय माहित भाऊ, असा कॅमेरा, ते तुमचा कॅमेरा होता ना हे फोन तो मोठा, असा गोल फिरवला आणि जे झाडामागं गेला तू येईनाच. खाली होत्या सर लाल मुंग्या. बापरे सर, त्या मुंग्याने असा कर केला 5 मिनिटं मी सर धोतर फिरून बसलो होतो डायरेक्ट खाली. म्हणजे इतकं सर, इतका चावला, इतकी आग उरायली. मी त्याला जोरात अरे प्रवीण तू ये, प्रवीण कुठं, ते दोन पोरं होते ना, ते त्याला पाहायला गेले, ते त्याला पाहायला गेले तर ते पण नाही आले लवकर. मग काय झालं सर, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आला. म्हणलं कुठं गेलता भाऊ तू, म्हणजे ते सरांनी मला सांगितलेलं आहे ते असं झाडाचं शूट कर. अरे म्हणलो हे मुंग्या बघ मला कसं माझे पाय सुजले म्हणलो खाली, तू तिकडे जाऊन बसला. पण इतका परफेक्ट माणूस, त्याला काही सांगायची गरज नाही, तो त्याच्या मनाने तो करणार, त्याचं जवळ समाधान होत नाही. इकडं मेले तरी लोक चालतील, पण तो म्हणलंय जवळ नाही सर. आम्ही त्याला होऊन सांगायचो बस आम्हाला नको, आता नको, नाही लाग, नाही तुम्ही इथं 5 मिनिटं थांबा, मी आलो जंगलातून. असं जायचं तिकडे जाऊन बसायचं. तुम्ही ज्यावेळेस बघताल ना, सिरियसली ते शॉर्ट्स एवढे भारी आलेले आहेत. तुम्ही आता आपण खालून घेतलेला असं. त्यांनी ज्या वेळेस तो शॉट घेतलेला आहे ना, एवढा जबरदस्त शॉट, त्यातल्या त्यात ते जंगलातले ज्यांनी घेतलेले आहेत ना, असं फील येतं जबरदस्त की एक माणसाला माझा जो बनवलाय मी त्याच्यामध्ये काय तुमचा अकराळ विकराळ रूप आहे असं हे नाही. मी काय दाखवलं की मी थ्रिल काय दाखवलंय की एखादा व्यक्ती ह्या सिच्युएशनमध्ये रात्रीचा जंगलात फसलाय, त्याच्या मागं चकवा लागलाय जो त्याला फाडून तोडून खायला तयार आहे, तर त्या माणसाला किती भीती वाटायला हवी. त्यासाठी तुम्हाला व्हिज्युअल तसे दाखवणं गरजेचं आहे. ते जंगल तेवढं दिसणं गरजेचं आहे. आणि ते त्यांना म्हणजे एक कॅमेरामॅनसाठी स्वर्ग आहे सर. त्याला जर एवढं फुटेज दिसू राहिलं बरोबर, तर तो पळणारच नाही इकडे तिकडे, त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये चाललंय. तुम्ही ते भेंड्यामध्ये राहतात, भेंडा फॅक्टरीला काय तिथं दाखवायला, काय तिथे शूट करायला. आता ही व्यक्ती जर तिथं जाते, त्याला एवढं चांगलं दिसतंय, मग त्याला वाटणारच ना डीओपी म्हणून माझं नाव येणार आहे, तर मग ते आपल्याला येईल ना ते फुटेज कामाला. तर तुम्ही त्यांना हे नका करू, क्रिटिसाइज नका करू. नाही पण जे काही शूट घेतलेत ना, आज एक जे काल मी ट्रेलर का काय बघितलं, ट्रेलर का टीजर म्हणतो आपण त्याला, टीजर ते जे बघितलं ना, त्याच्यावर वाटतं की जे काही म्हणजे काय व्हिडिओग्राफी झाली ना, स्टँडर्ड आहे ते खूप आहेत. हा, त्याचा लेवल आम्ही वाढवलाय आमचाच. बाकी सिनेमा फाटतील की मला माहित नाही, पण त्याची काठी सीन आहे ना,
काठी चण्यांचा आवाज सीन बघून निवेदन फाटणार आहे. पाऊस वाटलं नाही का तुम्ही जे पळताय काय सीन मधून बॅकग्राऊंडला पूर्ण अंधार दिसतंय रात्रीची वेळ असेल. माझा विषय असा आहे सर, मी ऍक्टिंग केलेलीच नाही आतापर्यंत. सोनू सरने पहिल्याच दिवशी विचारलं तुम्ही थिएटर वगैरे करतात का, तर म्हणलं सर नाही मी ऍक्टिंग केलेलीच नाही अजून. सरांनी मला राहुल सर तुझे सांगताय तसं मी करतो. तसं मी करतो म्हणजे सरांनी काढून घेतलं. राहुल सरांनी माझ्याकडून जेवढं काढण्याचा प्रयत्न म्हणजे येतं नाही येत असं म्हणजे पूर्णपणे जेवढं जमलं तेवढं तेवढं. थोडंफार जमलं, पण सरांनी काढून घेतलं नाही का. तुम्ही सेम विषय करता कसा acting? करतात. आम्ही कॅमेरा समोर करतो, ते रिअल लाईफ मध्ये ऍक्टिंग कशी काय 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 ते रिअल लाईफ मध्ये ऍक्टिंग करतात, हे कॅमेरा म्हणजे कशी रिअल लाईफ मध्ये कशी करता आणि कुठे करता हा प्रश्न आहे तो. भरपूर ठिकाणी त्यांची ऍक्टिंग करण्याची त्यांची फॅन फॉलोइंग वेगळी आहे. आज तर तिकडे कॅमेरा पण आमचा. बरं, तर मग काही किस्से आहेत, हॉरर किस्से आम्ही ऐकलेले तुमच्या सेटवरचे, मग काय आहेत ते. एकदम हॉरिफाईंग आहे सर वैयक्तिक. पहिल्या दिवशी मी लोकेशन हंटिंगला म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून मी ज्यावेळेस गोव्याला जायचो ना, माझ्या मागच्या 6 महिन्यात 4 चक्कर झाले गोव्याला. माझं ऑफिस आहे तिथं पणजीत. तर त्या ठिकाणी मी जेव्हा पण जायचो ना, मी लोकेशन हंटिंग करायचो. मला शूट तर करायचं आहे. लोकेशन हंटिंग ही खूप अवघड गोष्ट आहे सर. खरंय. हां, तर मग मी इथं होईल का तिथं होईल का, तर मी काय केलं 3 असे ठिकाणं बघितले की ज्या ठिकाणी ते जे झाड आहे वडाचं ते सेम असेल, की हे नसेल तर ते लोकेशन. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी पहिल्या वेळेस मी तिथं गेलो, पहिल्या वेळेस तिथं गेल्यानंतर आम्ही ते झाड बघितलं. त्या झाडाकडे बघूनच अशी वाईब आली सर. त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो 7 वाजता संध्याकाळी. बरं. ती वाईब अशी आली ना, तर असं वाटलं हे खरोखर हॉरिफाईंग आहे. ठीक आहे, म्हटलं बापरे काय जागा ही बेकार. तर मी असं समोर उभा होतो, गौरव सर होते माझ्यासोबत. मी असं मागं अचानक ओढून बघूस तर सोनू सर एकदम म्हणजे मी अजिबात येते एकही शब्द खोटा नाही, त्या वडाच्या पारा होत्या का त्या अशा वरून खाली जुळलेल्या जमिनीला, त्याच्यावरून एवढी म्हणजे माकडा एवढी आकृती मला दिसली नाही काय, पण अशी सरकन त्या खाली ओढा होता ना तो, त्या ओढ्यात गेली सर माझ्या समोर असं मागं बघूपर्यंत. मी जेव्हा बघितलं ना, मी घाबरलो 2 मिनिटासाठी. सपसप सरसर वाजलं नाही का, मी खाली पळालो. त्या ओढ्याच्या खाली बघतोय पुलातून, मला खाली काही दिसेना. म्हटलं माकड आहे की काय मला कळना. तर शेजारी ज्यावेळेस विचारलं मी नंतर, म्हटली तर माकड वगैरे का, ते नाही म्हणे इकडं नाही माकडं पुढे आहेत. तर मला तिथं क्ल्यू आला बरं का पहिला. सेकंड, आपण जी रूम घेतली होती ना सर, त्या रूममध्ये ना बघा शेवटच्या 3 पायऱ्या चढताना जिथं आपण एंटर करायचो खूप मोठ्या पायऱ्या होत्या, त्या 2 पायऱ्यांवरती तिकून जी हवा यायची ना सर, सर जोरात आवडायची मला त्या ठिकाणी ना असं एकदम हॉरिफाईंग वाटायचं. नाही खाली जात नाही खाली जाताना येताना तिथं आहे ना दरवाजा खोलला ना सर, जंगलात रूम होती, रूम जंगलातच होती. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी आम्हाला आहे ना हॉरिफाईंग वाटायचं बरं का. ते झालं रात्रीचं झोपायच्या वेळेस कोणी असं करतंय, कोणी देवबापा पाय पडत होतं झोपायची सुद्धा पाय पडायची. कारण जंगलात रूम एवढं कधी असं जंगलात कोणी राहिलेलं नाही, सगळे सिटी मधले मुलं. आणि कोणाला जरी खाली वरती यायचं असेल तर सोबत कोणाला तरी घेऊन जायचं. हा माझ्या एकटं कोणी जात नव्हतं खाली. हे सुद्धा जात नव्हते. हे जे चकवा होते ना, हे सुद्धा जात नव्हते. वैयक्तिक मी जरी असलो ना तर मी कोणाला तरी खरं चकवा घाबरलेला होता. खरं तर माझीच वाटलं. चकवाच घाबरत होता का. आणि मग त्यानंतर शूट चालू झाला. पहिल्या दिवशी सरांना मी जंगलामध्ये एक शब्द बोललो, तो माझा चुकला मला वाटतं, मी या गोष्टीला मानतो. सरांना मी काय बोललो, म्हटलं सर मला तुमच्याकडून तो हे हवंय, म्हटलं तुम्ही भूताकोला बघितला का, म्हटलं कांतारामधला तो कसा ओरडतो तसा सीन द्या. तर तुम्ही म्हणे मी नाही बघितला. म्हटलं मग असं ओरडा म्हटलं सर की जंगलात जर भूत असेल ना तर तो सुद्धा तुम्हाला घाबरला पाहिजे. माझा हा शब्द होता. बरोबर. आणि सिरियसली सर असे ओरडले ना जोरात, हा करून त्यांचा काय सीन आलाय तो जबरदस्त. scene भारी आहे. एवढा जबरदस्त ओरडले सर. आणि मला असं वाटतं तिथून आपल्या मागं पिडाच लागली कशी, बरोबर. का तिथून लगेच सर तुम्ही आजारी पडले. आणि आपण जे ते दिवसभर तळ्यापाशी शूट केलं तिथं सर कुठं काही काहीच झालंच अडचण नाही. नाही. एकदम सारे क्लिअर होते नाही तिथपर्यंत. म्हणजे कसं की भूतांना आधी माहित नव्हतं तुम्ही शूट करायला, ती ओढल्यानंतर कळलं. दिवसल्यानंतर कळलं. दिवसलं तुम्ही. हा आणि ते झालं. संध्याकाळी येऊन बसलो आम्ही. हे म्हणे आपण भाजी बनवू. तर मग भाजी मला सवय माझ्या हाताने भाजी बनवायची. मग मी भाजी बनवायला चालू केल्यानंतर ब्लास्ट झाला माझ्यासमोर. असा समोर हा वरून येतोय, हा बघतोय अशी कशी भाजी बनवताय म्हणे नाही का.
सोनू सर अशी उभा राहिली एका जागेवर नाही नाही, आम्ही दोघं बोलत होतो आणि बोलता बोलता आम्ही पाहिले ते कळलं नाही ना लवकर. आणि तुम्ही एक ज्या व्यक्तीच्या पायाला लागले त्याला जोरात पडताना जर पाहिजे असतं ना त्या दिवशी बघितलं असतं तुम्ही. मी सगळ्याच्या पुढे पळून नाना पाटेकरचा तो नाही का, ते याच्या मधला तो काठी घेऊन मेरा पेर नकली मैं हॉकी का बहुत बड़ा फॅन था. नंतर कसा पळतो. हा. मी असं जोरात पळत ब्लास्ट झाला सर टाकीचं, काय करणार. नाही सोनू सर होते पण तिथं उभा. नाही नाही सोनू सर शोधत होतो काय मी शोधत होतो आजूबाजूला काय असलं तर ते बंद करायला. विकी सर आम्ही तिथंच होतो. पण सर आहे ना सर, गॅसला ती हाफ पॅन्ट होती आणि गॅसला टिकून बसलेले होते. हा, माझ्या तोंडावर जाळ जाळ डायरेक्ट असा. तोंडावर. बरं, आणि ते झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शूटला गेलो. हे आजारी पडले, रात्रभर यांना थंडी ताप, यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या ठिकाणी सकाळीच आम्ही शॉट रेडी केला. शॉट तिथं उरकवतोय तर त्या ठिकाणी लिंब आणि टाचण्या ते हॉस्पिटल ते बंद झालेलं. आम्ही विचारलं होतं की आम्हाला एक असं म्हणजे गावातल्या लोकांना विचारलं सर आम्हाला हॉरर लोकेशन पाहिजे. तर सर एक एवढं मोठं इन्स्टिट्यूट आहे, बंद झालेलं आहे. त्या ठिकाणी अमावस्याच्या दिवशी काहीतरी खूप सारे पेशंट दगावले होते आणि त्यानंतर ते बंद झालेलं हॉस्पिटल, काहीतरी वाद झालेले. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि एकदम एवढं हॉरिफाईंग लोकेशन. त्या ठिकाणी बाहेर लिंबू टाचण्या बावल्या म्हणजे एंट्रीलाच. आणि मी गेल्या म्हटलं पोरांनी बघितलं, राहुल सर काय राहू नका राहू. म्हटलं नाही इथंच घ्यायचा म्हटलं आपल्याला शॉट. पण राहुल सरांना फार खास आहे, पण काही म्हणा राहुल सरांना खास फार आहे म्हटलं. अशा ठिकाणी ठिकाणी नाही मी पण एक ठिकाणी मग सांगतो ना पुढं तिथं गेलो आणि सरांनी फक्त माझंच होतं तिथं, यांना काय करायचं होतं हे बघतो म्हणत होते. नाही सर तुमचा शूट होता पण कॅमेरावाला कुठं गेला होता विचार करा. हा तो आतमध्ये गेला तो वरती. आमचे डीओपी प्रवीण सर 3ऱ्या मजल्यावरती संध्याकाळची वेळ होती आणि बंद पडलेलं हॉस्पिटल आहे. प्रवीण सर बोलले मी माझ्या लाईफमध्ये एवढी हॉरर गोष्ट कधी बघितली नाही. ते म्हणे मी ज्यावेळेस वरती जात होतो ना म्हणे या हॉस्पिटलमधून वरून शॉट घ्यायचा होता, कोणीतरी बघतंय म्हणून. पण तो कॅमेरामॅनला घ्यावा लागेल ना, कॅमेरामॅनच्या सोबत कोणीच जायना. तो एकटाच गेला आणि प्रवीण सरांनी तिथून शूट केला. खाली उपर्यंत काय बोलले नाही, पण खाली आल्यानंतर बोलले म्हणे सर चला म्हणे इथून, मला थोडी हॉरर वाईब आली. अहो पण ते वरती जाऊन पण शांत नव्हते बसत, ते आवाज काढत होते, त्यांचे आवाज काढत होते. खाली येऊन म्हणते मला हॉरर वाईब येऊ राहिली. कसं काय असं येणारच ना राव. आणि तिथे एक आहे ना ते एका बाईचा पुतळा होता, तिचे दोन्ही अंगठे गायब होते. हा ते एक विचित्रच होतं. एक पुतळा होता तिथं. एक जे इन्स्टिट्यूट आहे त्या ताई कोणी असेल त्यांचा आजी होत्या आणि त्या पूर्ण पुतळा ऍज इट इज प्रॉपर आहे सर, काहीच नाही त्या अडचण. त्या पुतळ्याचे फक्त पायाचे 2 अंगठे काढून नेलेले. ही कुडालची गोष्ट आहे म्हणजे ही तिथलीच आंबोली घाट मागं 20 किलोमीटर मागं पुढं असेल. आणि ते 2 अंगठे काढून नेलेले. ते पण बघून थोडं विचित्र वाटलं. बरं चला ठीक आहे पुढे गेलो. दुसऱ्या दिवशी सरांना परत विचारलं तुम्ही ठीक आहे का. ते म्हणे एक सलाईन लावून येतो म्हणे सर. आणि मी शूटला रेडी होतो. म्हटलं ठीक आहे. शूट स्टार्ट झाला. पहिलाच सीन हे सलाईन लावून आलेले म्हणे माझं सुरुवातीला काय घेऊ नका. म्हटलं ठीक आहे. हे छत्री घेऊन उभा कॅमेरामॅन पशी, कॅमेरामॅन असा मी असा आणि मी बोललो ॲक्शन. पहिलाच सीन आणि झाड ज्या ठिकाणी माझं लोकेशन आहे, मी एवढ्या महिन्यापासून ते बघतोय, मी शोधतोय, मी 3 महिन्यापूर्वी टिक केलेलं आहे, मला हे लोकेशन शूट करायचंय. माझं लोकेशन माझ्या नजरेसमोर 1 सेकंदात कोलॅप्स झालं सर. पडलं. माझा जो तो लुक आलेला आहे ना, मी असं डोक्याला हात लावलाय ना, गाडीतले वाचले इथपर्यंत सुदैव आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर मी विचार करू राहिलो मी हे शूट कुठं करू आता, खरे मी हे शूट करू कुठं. मग कुठे केलं नंतर. हा मग मी तुम्हाला बोललो ना की ज्या ठिकाणी पहिलं ते वरून सरसर खाली गेलेलं तिथेच केलं. मग म्हटलं राव मी एक लोकेशन बघितलं होतं पण त्याला हॉरिफाईंग आहे म्हणून आपण इकडे आलो होतो. तर असं म्हणता येईल त्या लोकेशनने आम्हाला तिथंच बोलून घेतलं. म्हणजे विचार करा ते झाड आमच्या समोर कोलॅप्स झालं, आमचं लोकेशन संपलं ना आपल्याला सर तिथंच झालं. जी टाळाटाळ केली होती तिथंच गेलो सर. तिथं शूट चालू झाला. आमचा सीन होता की गाडी येते आणि झाड खाली येऊन बंद पडते. हा सीन होता. रिअल लाईफमध्ये आमची गाडी तिथं बंद झाली सर. गाडीच चालू आहे ना, गाडी कशीच चालू आहे ना. आणि सर आता हॅरियर आहे माझी, ठीक आहे. किती जणांनी लोटल्यानंतर गाडी हलायला पाहिजे. 2-3 याच्यावर काय. सोनू सर, लखन सर, प्रवीण, गौरव आणि गुज्जर 5 जण लोटत होते सर गाडी. हँडब्रेक नसलं काढलं. सर ऐका ना, नाही तुम्हाला वाटेल असं सर, तुम्ही होते हे सुद्धा होत्या. 5 जण लोटत होते. गाडीचं अर्धा इंच टायर नाही हल्लं सर. बापरे. आता शपथ खाणं चांगलं नसताना मी शपथ बी घेतली असती. नको. आणि सर ऐका, त्यानंतर मी तुम्हाला काय बोललो सर,
मला ज्यावेळेस मी खाली उतरतो म्हणे तेव्हा ही गाडी आली मी फक्त हात लावला खाली मी म्हटलं सर ज्यावेळेस ही गाडी मी उतरून गाडीला हात लावेल ना त्याच वेळेस ही गाडी हलणार, तशी ही गाडी हलणार नाही. बापरे. मी खाली उतरलो सर, मी फक्त हात लावला असा, ती गाडी अशी हळूच अलगद झाडापासून पुढे गेली. आता माझी गाडी सेन्सर आहे सर, ती बिगर चावीची चालू होत चालत नाही. चालू होत नाही हा. 100%. गाडी आम्ही लुटून उतारायला चालू केली, चालू झाली गाडी. आम्ही पुढे 200 मीटर नेऊन गाडी थांबवली, गाडीमध्ये टिव 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 आवाज. सोनू सर आपल्या सोबत होते. येस, विचारा सोनू सर. म्हटलं टिव टिव आवाज येतोय. म्हटलं काय वाजतंय रे? बघतोय तो गाडीत चावी नाही. म्हटलं चावी जर गाडीत चालू नाही कसं काय आली? तर चालू कशी झाली? नाही होत मला माहिती आहे. मी हे म्हणलं लखन सर म्हणे चावी कुठे आहे? म्हटलं सर तुम्हाला सांगू का चावी कुठे आहे? ते म्हणे कुठे आहे? म्हटलं चला माझ्या मागं. हे सगळे आम्ही परत त्या झाडापाशी गेलो. एखादा देव कसा मांडतात सर झाडा पुढं, दगड असतो किंवा ते मावल्या असतात, बरोबर. अशी चावी मांडलेली होती सर, बरोबर मधोमध त्या वडाच्या झाडासमोर रात्री 11 वाजता. आणि नाही का पाऊस पडतोय वरून. ज्यावेळेस ती चावी बघितली ना मी सर, माझ्या आहे ना तळपायापासून केसापर्यंत मुंगे आले सर डोक्यात. मी तिथंच खाली बसलो, पाया पडलो त्या जागेच्या, कानाला हात लावले. म्हटलं काही माझ्याकडून चुकलं असेल तर आम्हाला सगळ्यांना क्षमा कर, असं बोललो सर मनातल्या मनात. सर पाय पडलो की नाही मी, नाही का. आणि मग तिथून आम्ही निघलो. तिथून जसं निघलो तर आमचं डायरेक्ट ठरलं की हा शूट करायचाच नाही, हा शूट इथं बंद होतं करायचा. आणि त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं बोलणं झालं का शूट आहे ना म्हणजे कॅन्सल करायचं. मग सोनू सर आपण सांगत होतो, सोनू सरचं माझं पण बोलणं झालं का आता हे कॅन्सल करणार आहे, आपण इथं जेवण करू निघू. आणि निघू घरी. कारण सोनू सर तुम्ही आता काय आपण प्रोजेक्ट साठी आलेलो आहे, प्रोजेक्ट पूर्ण केल्याशिवाय काय उपयोग आहे? बरोबर आहे, जाऊन 2-3 दिवस वाया गेलेले आहेत आणि एवढे पैसे गेलेले आहेत. म्हटलं पूर्ण 1 दिवसाचं शूट राहिलेलं आहे, 1 दिवस थांबून 1 शूट पूर्ण करूनच येऊ. तुमचा काय अनुभव सांगण्यासारखा? हा तुमचा काय अनुभव आहे सांगण्यासारखा असं? नाही माझे खिडकीचा अनुभव तुम्ही बघितला सर, तुम्ही सांगा. नाही सर, मी नाही, माझ्या सोबत कधीच असा अनुभव झालेला नाहीये हॉरर वगैरे, त्यामुळे मला जास्त विश्वास वगैरे नाही. मी मानतो पण माझ्यासोबत झालेलं नाही कधी, काही मी पाहिलेलं नाही असं काही. आता आपण गेलो त्या ठिकाणी खिडकी खाली झाली होती की नव्हती? ते सर तुमचा हे लागला होता कॉल बरं, वर का नाही झाली? वर का नाही झाली? इथं एंड केला विषय. वर, ते मला नाही माहिती वर का नाही वर का नाही झाली? आणि त्याच्यानंतर आपण नारळ फोडला, नारळ फोडला, मग कशी वर झाली? तेव्हा ते चालू झालं परत. हे असं आहे, विश्वासच ठेवायचा नसल्यावर काय. सर आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना, आमचा शॉट होता गाडीचा. यांना मी बोललो सर आपण गेले नारळ फोडू. सर काय बोलले, नाही नाही आपण शूट झालो नारळ फोडू. म्हटलं नाही, आमचे एक ब्राह्मण आहेत, त्यांनी मला सांगितलं अगोदर नारळ फोडून मग चालू कर. तर मग मी काय केलं, तिथं गेले आम्ही नारळ नाही फोडला, आम्ही शूट चालू केला. तर आमच्या गाडीची काच आपोआप खाली गेली एक बाजूची, ती कशीच वर आहे ना. मी म्हटलं काय आलं, मला क्लिक झालं, म्हटलं नारळ फोडू. नारळ फोडला सर, त्या झाडावर शिंपडला, गाडीवर शिंपडला आणि बटन दाबलं, ती काच लगेच इमिजिएट सगळ्यांच्या समोर वर गेली. हा हे खरंय की हे खरंय. तर मग ते मान्यच करत नाही की नाही तसं नाही, ते लॉजिक लावतात, बंद झाले असं झालं. तर सर आता हे झालं सगळी हॉरर बाजू, बरोबर. तर मग काय असे फनी केस आहेत का? कारण काय होतं की सगळे मित्र जमले म्हटल्यानंतर थोडक्यात काम होत नाही किंवा सिरियस काम होऊ शकत नाही, मला माहिती आहे. आणि किस्सा आहे. आता रात्री कोण रिटर्न जायलाच तयार नाही, सगळे निघाले होते ना घरी. आता ते असा किस्सा झाला तर सगळे घरी निघाले. मी म्हटलं आता प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच जाऊ घरी. सगळे तयार झाले, हे येईनच रिटर्न, मी जाणारच नाही म्हणे त्या रूमवर. 30 रूम परत बुक केली जिथे झोपायला होतो रात्री. का बरं? भीती वाटत होती, भीती वाटत एवढे होती. सगळे किस्से घडले, लखन सर, सगळेजण कोणीच नाही आहे म्हणत ना होते. रिटर्न. कुणीच नको म्हणत झाले होते. तयार कसं तरी. हे गाडी चालवत होते, हे दुसऱ्या गाडीत, हे गाडी चालवत होती. यांची गाडी ब्रेकवर पाय जातोय, एक्सिलेटरवर पाय जातोय, ब्रेकवर पाय जातोय, एक्सिलेटरवर पाय जातोय. मध्ये ना सासा पळाला, त्यांना सांगू द्या ना. धडधड हो राहिली गाडी. मी इकडून हसू राहिलो. मी म्हणतो तुम्ही सर इकडे या, तुम्ही घाबरलेले, तुम्ही गाडी चालवतो. नाही मी चालवतो. पुढे परत धडधड. मी म्हणलं अहो सर तुम्ही इकडे या, तुम्ही घाबरलेले आहेत, मी गाडी चालवतो. नाही म्हणे, एका ठिकाणी थांबवली गाडी. बरं तुमचा भरोसाच नाही माझ्यावर. असा उतार होता बरं का, असा खाली उतार होता. अशी गाडी लावली, अशी गाडी लावली, न्यूट्रल केली गाडी. म्हण बघा गाडी उतरावर पुढे चालली म्हणे. मी म्हटलं अरे उतारावर पुढे जाईल ना गाडी, उतार असं नाही, असं आहे म्हणे. तुम्ही या म्हटलं इकडं. चढ होता तो. उतार
नाही ते तुम्ही चष्मा घातला होता घातला होता चष्मा का तरी कसं मग बरं आलो आम्ही रूमवर थांबलो. म्हटलं आता झोप तर येणार नाही कोणाला, झोप तर येणार नाही कोणाला. मग ते एक रील व्हायरल झाली बघा, कोणती वाचतं का ना हाय्या वाचत कोणा हाय्या. हे रात्री तुम्ही रात्री कोणाला झोपून नाही दिलं यांनी. स्पीकर चालू केला. वाचत कोणा हाय्या. असं झालं ते आम्ही झोपेल होतो हे आलो तुमच्या. हा तर हे 4 वाजेपर्यंत त्यांचं शूट चाललं बाहेर. आमचं झालेलं होतं, आम्ही झोप मी आणि प्रवीण होतो ना. तुम्ही होते आणि ह्यो तुमच्या अर्जुन होता प्रवीण नाही अर्जुन गाणे का गिरा गज्जर गुज्जर हा गुज्जर होता आणि मी होतो. मी यांना वर आलेलो बघितलं यांचं काहीतरी चालू आहे म्हणजे हे आम्हाला झोपू द्यायचं नव्हतं. हा बर. आणि वर आले नंतर पाहिलं यांनी ते काय लावलं ते काय नाही नाही एक रील आहे ती वास्त भैया तो भारी होता त्याच्याकडे सर ते बोला तुम्ही सर तुम्ही बोला एकदा. ते तुम्ही बोलून बोला. दाखवा. मग आम्ही इथं यांच्या मागे येऊन झोपलो. आम्हाला तर झोप लागत नव्हती. यांच्या कशा उडवायच्या झोपा आम्हाला झोपू द्यायचं नव्हतं. यांना झोपू द्यायचं नाही आम्हाला. आम्ही जागा आहे म्हणजे यांना पण जागा ठेवावं लागेल. मी गेलो यांच्या मागे जाऊन असं नाही का झोपलो. हळूच म्हणतो भैया उठिये ना, वाचते का ना हैया. यो म्हणजे नेमकं काय झालं नाही का, त्यांनी असं बघितलं वरडीवर काय नाही, परत झोपू घेतलं का. मग मी येण्यासारखं करायला लागलो. पाठणीवरती हातबीत फिरव, हे कर ते कर नाही का. आता किस्सा तरी पण उठत नव्हते. मग खाली जाऊन यांनी काय केलं नाही मग हे ताप येण्यापूर्वीची गोष्ट झाली का नाही? नंतरची लास्ट डे एक दिवस अगोदर एक दिवस शूट साठी माग आलो होतो. हे दोघ जण कोणालाच झोपत आहे कोणालाच जे राहिलेले. आणि अक्षरशः सर जे 5 वाजलेत, मी 4:30ला शूटवर झोपलोय आणि हे पण माझ्या सोबतच 4:30 वाजेपर्यंत. सकाळी निघायचं. आणि सर माझ्या लाईफ मध्ये जागण्याची कॅपॅसिटी आहे दोघं इतकी मी कोणाचीच पाहिली नाही. सोनू सर एक स्पेशली जागण्याच्या बाबतीत नो चॅलेंज आहे सर. म्हणजे ते रात्रभर गाडी चालू शकतात, रात्रभर जाऊ शकतात. आणि मला 4:30ला मी ते शॉट दिले कसे बसे आणि मी आलो झोपाय. आम्ही पडलो आणि यांच्या दोघांनी त्यांनी काय केलं, आम्ही ब्लूटूथला साऊंड नेला होता एक मोठा, त्याच्यावरती गाणं लावलं वाचतं का ना हैया हैया भैया. आणि ज्याच्या ये म्हणे इकडे नका थांबू, खाली जा. येऊ नाही, खाली नका येऊ तुम्ही. मी आलो होतं तुम्ही खाली तुम्ही इकडे दाखव आम्ही झोपलो हे खाली झोपेल होते ते आम्हाला वर हे दोघ जण वर झोपू द्यायना. आम्ही झोपेल यांना खाली जाय म्हणलं, हे खाली येऊ द्यायना. अहो सर म्हणजे एक विला असा घेतला होता आम्ही, 1 मिनिट त्यांना समजावून सांगतो. एक विला असा घेतला होता की खाली 4-5 जण, वर 4-5 जण एकाच रूम मध्ये, वरून पायरी होती एकाच रूम एकाच रूम मध्ये मधून अशी पायरी. पायरी आणि होती. हे वरती जाऊन त्रास द्यायला लागले आणि मला झोप लागली. मी कसं काय खाली होती, मी म्हणत त्यांना वरतीच ठेवा तुम्ही खाली. म्हणजे तू जर खाली आला ना तुला भांडणं होती नाही का. नाही नाही आता मी ऐकतच नसतो. हा. सगळ्यांना उठलो होतो. ऐका. आणि प्रत्येकाजवळ जाऊन त्रास देऊ राहिला. मग नंतर आम्ही जॉईन झालो. आता काय सर शूटिंग मध्ये जेवढ्या त्रास आहे ना, आपण इतक्या वेळ बोलतो पण आपण प्रथमेशचं नाव नाही घेतलं. हा प्रथमेश पण होता. तो हा प्रथमेश पण त्यांनी लय वैताग दिला. साऱ्यात ज्यादा घाबरा झालेला माणूस तो आता. काच पण त्याच्याच बाजूची खाली आली. आणि विशेष म्हणजे काच पण त्याच्याच बाजूची. राहुल सर गाडीची काच कस काय खाली आली, कशाला मुद्दाम करता वर घ्या ना. अरे मी बोलतोय अरे बाबा माझ्या मुलाची शपथ मी काच खाली नाही घेतली. नाही राव सर तुम्ही काच वर घ्या राव, मला भीती वाटू राहिली. आणि सर पाऊस पडतोय हा आणि तू घाबरला नाही आणि तू इतका घाबरटे. सर आपण घरी जाऊ, शूट बंद करू. आणि सोनू सर ते तर झालंच. साऱ्यांची भीती वाटते. त्याचं एकच चाललं, ते चिकन सोबत होतं त्या दिवशी. त्याच्यामुळे झालं म्हणा. त्याच्यामुळे झालं म्हणायचं. राहुल सर सर आज झालं होतं की आम्ही जंगलात जाणार होतो. चिकन सकाळी घेतले होते, ते फ्रीज मध्ये नव्हते लावले नाही का, त्याच्यामुळे वास येत होता त्याचा. आता झालं काय ते, आम्ही का घेतलं होतं सोबत का म्हटलं इकडं आम्हाला जंगलात कुठं भेटन, आमच्या डोक्यात तिकडेच बनवून खायचं. पण ते शूटच्या राड्यामध्ये जे लक्षातच नाही राहिलं कोणाच्या. आणि तो म्हणायचा ते चिकन मुळे झालं, त्याच्यामुळे आपल्या मागे भूत लागलं, असं झालं तसं झालं. म्हणजे कोणतं डीओपीच्या पायून गाडी गेली तरी लगेच सरांकडे गेलं चिकन मुळे झालं. राहुल सर ते चिकन मुळे झालं ते काहीतरी. काही पण सर डीओपीच्या पायावरून गाडी गेली, मग चालवत कोण होतं? मी चालवत होतो. काय करतो ते पायाच असतं. अहो विषय असा झाला मला आहे ना, माझा एक सीन झाला होता. म्हणजे मला असं आहे ना, चकवा मला असं घेऊन नाही का, म्हणजे असं पळतोय माझ्या पायाला धरून. म्हणजे हा मी खूप असं दमलेलो आहे नाही का. सांगू नको ते त्याच्या हा ठीक आहे. दमलो होतो मी. घेत होते पाय मध्ये, हा पायावरून गेले.
काय नाही. मग नेमकं धोरणात कोण नव्हतं, हे का डीओपी? हे तहान जे लागली अशी होती, मला व्यक्ती पाणी आहे, प्यायचं होतं. सर, ह्या व्यक्तीने आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं म्हणे सर मी 4 दिवसाच्या सुट्ट्या तुमच्यासाठी काढून आलोय, 5व्या दिवशी मला जॉबवर जायचंय, उद्या मला काही हालतमध्ये 10 वाजता जॉबवर निघायचं, 10 वाजता आपल्याला इथून निघावं लागेल, म्हणजे आपण नगरमध्ये जाऊ 8 वाजेपर्यंत, 8 वाजता मला जॉबवर जायचंय संध्याकाळी. म्हणलं ठीक आहे. मग ज्या व्यक्तीला उद्या जॉबवर जायचंय त्या व्यक्तीने रात्री सगळ्यांना जागवायचं कारण आहे का? स्वतः जागले, रात्री सगळ्यांना जागवलं आणि सगळेजण 12 वाजेपर्यंत झोपले. मग प्रत्येकाला हे राजा अरे उठ ना. दादा उठ ना म्हणतो, अरे मला ड्युटीवर जायचंय राव, तुम्हाला duty काही महत्व कळतं का नाही? नाही मी पण जागवलं सगळ्यांना. आता मला जागायचं होतं, पण काय होतं माझ्या मोबाईलला चार्जिंग होती 2%. मी म्हटलं आता सगळे 7 वाजले, आम्ही चहा बी पिऊन आलो, म्हटलं चार्जिंगला लावून झोपून घेऊ. हे आमचं ठरलं होतं की सकाळीच याला जाऊ. काही लवकर उठायचं. मी झोपलो 10 वाजेपर्यंत, उठू राहिले सगळ्यांना शिवी देऊन उठू राहिले. नाही सगळ्यांना तुम्हाला चुकीचं माहितीच नाही, तुम्ही झोपेल होते तेव्हा. आम्ही दोघं, तुम्ही ज्यावेळेस आपण चहा घेऊन आलो का त्याच्यानंतर तुम्ही झोपले. विकी काय करीत होतो माहिती का? फक्त विचारित नव्हता आवरा म्हणून, हो हे टॉवेल, हे तुझ्या अंडरपॅन्ट. ए राजा, ए अरे चल ना, ए अरे उठ निघा ना. लवकर. अजिबातच उठत नव्हते ते, एवढे आणि बेकार एक झोपलेले मिनिट होते ना. तुम्ही उलटे जर पलटे झोपलेले होते. पहाटे 5 वाजता त्यांच्या साखर झोपा स्वतः खराब करताय आणि त्यांनाच म्हणताय उठा, कशी हो उठते? पण मी त्यांच्या पाया पडत होतो राव, उठा म्हणत होतो तरी सुद्धा ऐकत नव्हते राव ते. प्रथमेशला काय केलं माहिती का? प्रथमेशला त्याचा गॉगल होता, ते गॉगल याच्यामुळे त्याला दिसत नाही ना, त्याचा गॉगल सुद्धा पुसून दिला. तुझा ब्रश कुठे पाच रुपये ते साबण नाही भेटत का? ते साबण सुद्धा घेऊन आणून दिले मी त्यांना. अरे आंघोळी करा म्हणलं, लवकर निघायचं आपल्याला. नाही नाही, गिझरला पाणी पण त्यांनीच लावलं. हा 2 बादले गरम करून ठेवले होते मी, तरी उठत नव्हते. म्हणजे जॉबला यायचं होतं म्हणून कधी निघायचं? जॉबला जायचं म्हणून जॉबला जायचं होतं मला. बस दुसरं काहीच नव्हतं, फक्त जॉबवर वरून पोहोचायचं. काय म्हणलं माहिती का सर, मला रात्रीचा लय पश्चाताप होऊ राहिला. अरे सांगितलं तुला रात्री आम्ही सांगित होतो तू झोपून घे. पोरांना तो प्रथमेश उठा ना, आम्ही खाली गेलो नाश्त्याला. आता माझं डोकं सरकलं म्हणे, तिथं गेला लय चिडून गेला नाही का, एवढ्या पायऱ्या, हे प्रथमेश उठणार होतो. म्हणजे कळलं सर नाही. तुम्ही रात्री 4:30 वाजेपर्यंत शूट करताय आणि पोरं झोपलेत जस्ट आणि त्यांच्या तुम्ही झोप मोडताय, ते 10 वाजेपर्यंत कसे उठणार आहे? बरोबर. हा तुम्ही जर त्यांना झोपू दिला असतं विकी सर, ते सकाळी 8 वाजता. तर तुमचा ह्या फनी किस्स्यामुळे ते हॉरर निघून गेलं सगळ्यांच्या डोक्यातून, नाही का? नाही नाही आम्ही मग रात्री शूट उरकला, म्हणजे ते आम्ही काय आलं रात्रभर जी मस्ती केली ना, ते मला पण वैयक्तिक आमचा पण विषय झाला, ती गरजेची होती, कारण एवढी भीती निर्माण झाली होती त्याच्यात का फ्रेश झाली. जो तो विषय झाला ना, कधी रिटर्न यायचा जो विषय झाला होता, म्हणजे सारे घाबरलेले होते. लय घाबरलेलो. रिटर्न तुम्ही ज्यावेळेस म्हणले का त्याच रूम जायचं, साऱ्यांचीच फाटलेली होती नाही का? ज्यांनी सांगितलं ते त्यांचं पण हे होतं, ते पण आमच्या देखत बोलत नव्हते, साऱ्यांचीच लागले होते. तोंडातून विशेष नाही पण निघाला विशेष की काय असं झालं माहिती serious का? विषय की आपण कोणाचा जागलो का, तोंडातून तेवढं नाही हसलं का, त्याच्यामुळे पोरं सकाळी 10 वाजता उठले का, शूटला एकदम क्लिअर गेली. बरं. एकदम फ्रेश झाले. नाही, राहुल सरांचं झोपायचं टायमिंग बहुतेक माहिती आहे मला, कारण ते 1 वाजता झाले मला. आणि राहुल सर मी जस्ट एडिट करून उठलो होतो काल आणि मी त्याच्यामुळे तुम्हाला रात्री एकला मेसेज. आणि सकाळी मी मेसेज केला परत 10 साडे 10 वाजता, तर मला रिप्लाय आला 1 वाजता. सर काय आहे, की मला असं वाटतंय की जेवढं लवकर एडिट होऊन व्हिडिओ लोकांसमोर येईल 100% बरोबर. तेवढं बेटर राहील, कारण की जस्ट लोकांना समजलंय की चकवा नावाची एक वेब सिरीज येते. आणि मला अक्षरशः पहिल्या व्हिडिओसाठी कोणी एवढं विचारत नव्हतं, पण ह्या व्हिडिओसाठी मला आवर्जून मेसेज येत आहेत, फोन येत आहेत. मला वाटलं हाईप कमी होण्याच्या अगोदर आपण 100%, टाकून देऊ. मी त्यासाठी सर 4 दिवस झाले झोपलेलं नाहीये आणि फक्त 2-3 तास झोप घेतोय. मी पाठ 3-4 वाजेपर्यंत एडिट केलंय. तर मग थोडं टेक्निकल गोष्टी येऊ चालेल. येस मग याचं बजेटिंग वगैरे कसं झालं, काय कोण सांगा? त्यांचं काय बजेट आहे? माझं काय बजेट ये सर किती घेतले? माझं काय बजेट नाहीये. ती काय विचारताय बघा. किती घेतले मग? काय काय थोडीफार आपली घर चालव नको. नाही, घरचा त्यांचं घर खूप मोठ्या पैशात जातं. फक्त घरचा केळा नाही भेटला. लय खर्च आहे त्यांच्या घराचा, लय भयंकर खर्च आहे. काय सर मैत्रीत ह्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, ॲज अ प्रोड्युसर मी हा विचार करतो की माझ्यासोबत येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या पोटाला पोटभर अन्न पाहिजे, त्याच्या डोळ्याला झोप पाहिजे, त्यावेळेस तो आपल्या फिल्मसाठी राबल.
हे मुलं अक्षरशः माझ्यासाठी राबलेले आहेत. बरोबर. यांनी रात्रीचा दिवस केलेला आहे. ही व्यक्ती ॲज अ ॲक्टर म्हणून मी कास्ट केलेली, पण ह्या व्यक्तीनी सर रात्रीची गरज पडल्यानंतर लाईट पकडला, यांनी कॅमेरा पकडला, यांनी वेळेला गाडी चालवली रात्रभर लोकेशनवर पोहोचण्यासाठी. बापरे. म्हणजे असं मला 1 मिनिटासाठी नाही वाटलं की ही व्यक्ती माझ्या क्रूमधली नाही आहे. म्हणजे ॲक्टर म्हणून नाही तर मी तुम्हाला सांगितलेलं सर, थोडं फेम नाही भेटलं तर की हवेत पाण्यात जाणारे लोक आहेत बघितलं. लोक. या सरांची ओळख सांगतो सर, आंबोलीमध्ये घाटामध्ये लोकांच्या फॅमिलीसोबत आहे, वरून पाऊस पडतोय, लोक फॅमिलीला गाडी बाजूला लावून आमच्या चालू शूटमध्ये सर मी तुमचे व्हिडिओ बघतो बरं का, सर मी तुम्हाला ओळखतो बरं का, आणि आम्हाला व्हिडिओ बंद करून फोटो. व्यक्ती फोटो त्यांच्यासाठी घेत आहेत. तर मी एकदा बोललो सरांना, म्हटलं सर डिस्टर्ब होत आहे आपल्याला. ते म्हणे नाही म्हटलं राहुल सर जे पण आहे आज यांच्यामुळे यांना फोटोला नाही कसं म्हणायचं. खरंय. म्हणजे खरं आहे, 100%. हे जे डाऊन टू अर्थपणा असतो ना, याच्यामुळे काय होतं सर, आपोआप माणसं कनेक्ट होतात तुम्हाला. बरोबर बरोबर. नाही, मी तेव्हाच म्हटलं तुम्हाला मागच्या मार्ग असल्यास की हे जे 4-5 जण आहेत, सर झाले, सोनू सर, ऋषी, मनिले झालं किंवा विराना झालं, नगरांच्यामुळे ओळखले जातात. Yes. माझे ना गेस्ट पुणे मुंबईचे पण आहेत बऱ्याच वेळेला, म्हणून मी नगरचं आहे. अरे मग ती ऋषी तुमच्याकडे आहे का, ती सोनू, ती जी 4-5 आहे तुमच्याकडे आहे का? मग तिथे ओळखता का? ज्यावेळेस शूटच्या ठिकाणी आम्ही जातो त्यावेळेस अक्षरशः रेटेक झालेले असतात कंटाळलेला. आणि कंटाळा आलेला असतो, थकलेला असतं माणूस, पाऊस पडतोय, पावसात जाऊ द्या समजा, पण चिडचिड होती कधी कधी. बरोबर. पण त्याच्यामधूनही तुम्हाला एक हसता चेहरा घेऊन लोकांसमोर जाणं 100%. ही लय मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे आणि जेव्हा निम्मी फाटलेली असते अगोदरच फाटलेले असते माणसाला. नाही सर, ह्या व्हिडिओ इतके अनुभव, मला असं वाटतं माझा क्र्यू आता, मी माझे 8-9 जणांची जी फॅमिली आहे, ह्या क्र्यू जर मी आता वाळवंटात नेऊन टाकला ना तरी ते म्हणते 1 नंबर आहे सर, इथं काहीच अडचण नाही आम्हाला, इतक्या अडचणीतून एवढ्या संकटातून आम्ही आलोय. खरंय, खरंय. हो हो हो. आणि ते जे मी टीचर बघितलं आणि त्याच्यामध्ये जे सॉन्ग आहे ते पण खूप खतरनाक आहे. म्हणजे त्यांनी मी स्वतः कंपोज केले. कंपोज केलंय. वा, ऐकतं ना मला. ज्यावेळेस फिल्म मध्ये जे सिच्युएशन चालू आहे त्यानुसार ते गाणं येतं ना, बापरे खूप जबरदस्त. तुमच्या ऐकायचं म्हणतो म्हणलं मी. नाही तोंडून ऐकायचं. हा. जमल का म्हणते नाही म्हणणं ते आता बोलून लय घासाही झालाय. तरी त्याचे कडवे असे पाणी प्या. आहेत, कडवे असे आहेत, चहा सांगू का? भीषण रात ही झाली आणि त्यात जंगल हे भीषण, हा चकवा फिरवतो तुम्हाला गरगर, असं ते गाणं आहे. आणि ज्यावेळेस सिच्युएशन नुसार ते गाणं येतं ना, कोणीतरी माझ्या मागं उभं, आणि ते एवढं, हा फक्त धुक. तर मग मी ज्यावेळेस स्क्रीन प्ले लिहिला, मला दाखवायचं होतं जिथं धुकं आहे तिथं नॅचरल धुकंच पाहिजे होतं, काही आम्हाला बनवायचं नव्हतं याच्या VFX वर. तर मग त्या हिशोबानेच मी ते गाणं लिहिलं की मला इथं हे असायला हवं तिथं, आणि ते सिच्युएशननुसार जसं जसं जाणार ना ते गाणं, ते असं हिट होईल ना जबरदस्त की बस. आता मी ते ॲज अ सॉन्ग म्हणून रिलीज करणार आहे, पण अगोदर व्हिडिओ टाकणार आहे. अगोदर जर गाणं टाकलं ना तर मग त्याच्यामधले मेन सीन बरेच निघून जातील, म्हणून मी थांबून घेत. पण मग ते गायलं कोणी आहे? नाही ते मी एक वैयक्तिक मी AFTचा जो माझा बॅकग्राऊंड आहे समजा, हे तर करतोच मी, पण त्यानुसार मी एडिट आणि VFX मध्ये माझे आता डिप्लोमा चालू आहे. बर. लास्ट इयरला आहे मी आता, 5 महिन्यामध्ये मला चांगलं त्याचं सर्टिफिकेशन मिळेल, त्यामुळे मी एडिट वगैरे छान करतोय. आणि त्यामध्ये मी AI मध्ये खूप काम केलंय, आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी ते गाणं AI मधून जनरेट AIचं गाणं आहे? AI मधून जनरेट केलंय. त्याला प्रॉम्प्टिंग एवढी प्रॉपर केलेली आहे, त्या प्रॉम्प्टिंगला मी 8 दिवस काम केलेलं आहे. AI मधून तुम्ही नॉर्मली काम करून घेऊ शकता, बनवू शकता, पण तुम्ही ॲज इट इज प्रॉम्प्टिंग करा, त्याच्यामधून तुम्हाला एवढे जबरदस्त रिझल्ट निघतात की बस AI फ्युचर आहे सर. म्हणजे रिदम पण त्याच्या मी रिदम क्रिएट केला, मी एक ना एक, मला त्याच्यामध्ये कुठलं संगीत ऐकायचंय, कुठला आवाज जास्त हवाय, कुठला कमी हवाय. पण मी ना म्हणजे IT मधला माणूस आहे, मला कळलं नाही, कोणाच कळणार नाही करणार सर, ते बनवलं त्या पद्धतीने आणि पेड सॉफ्टवेअर आहेत, मंथली 20. काही का असं नका, AI ने कळतं, पण मला नाही कळलं. हा, का बरं नाही प्रॉम्प्टिंग कळलं तेवढी माहिती खास केली सर मी. प्रॉम्प्टिंग म्हणजे मी 8 दिवस झटलो सर त्याला. का मला कधीच नाही वाटलं की ते AI ने बनलेलं आहे. बरं, आता मग तो विषय पुढे की लाइटिंग वगैरे कसं यूज केला गेला, साऊंडचं वगैरे, कारण VFX हॉरर दाखवायचं म्हटलं रात्रीचं इफेक्ट होता. लाइटिंग जास्त यूज नाही केला, जे नॅचरलच आहे. शक्यतो सगळं लाइटिंग काही ठिकाणीच यूज केलेलं आहे, जेव्हा गरज पडेल नाही का, खूप अंधारात, नाहीतर सगळं नॅचरल. मग तुम्ही तिथं पण साऊंड यूज केलेलं आहे का? जंगलात जाऊन जंगलात जाऊन तुम्ही गरजच नाही पडली सर साऊंड यूज करायची. नाही तिकडं काय ओरिजिनल साऊंड होतं. सर अक्षरशः आहे ना,
जे जंगलाचं बॅकग्राऊंड मी व्हिडिओ ठेवलेलं आहे ना ते ओरिजिनल आहे सर बऱ्याच ठिकाणी. जे रातकिड्यांचे आवाज आहेत, बदकांचे आवाज ते बदकांचे आवाज म्हणजे सगळं ओरिजिनल आहे, एडिट मध्ये काही झालेलं नाही. बेडकर असतात का ते पाण्यातले मोठमोठे, बापरे ते सगळे ओरिजिनल चालले आहेत सर. असं ते आम्ही एडिट मध्ये फक्त कशावरती काम केलं माहितीये का, आम्ही कटिंग लावली आणि ज्या ठिकाणी असं वाटतंय की साऊंड इफेक्ट आम्हाला जो पाहिजे तो देण्याचं काम केलेलं आहे. नाही तर तुम्हाला मी ॲज इट इज जसं बनतं तसं तुम्ही हॉरर जगात जाणार सर. हा मी त्याच्यामध्ये आमचं पहिलं ठरलं होतं VFX ऍड नाही करायचं. मला एक्सपेक्टेशन फार वेगळी होती की हे हॉरर कॉमेडी असेल, पण जे हॉरर ऐकलं नाही मी इथं आल्यावर. नाही नाही ठीक आहे, कारण दिसते आपलं म्हणजे त्या पॉइंटला कॉमेडीच होतं. आपण आम्ही तरी घेतलं, तुमचं माहित नाही. पण असंच की पण ठीक आहे, आता बघू हॉरर मधला कसा एक्सपिरियन्स वाटतो. एका सीन आहे वेब सिरीज मधला तो आता सांगता येईल ज्याच्याने लोकांच्या अंगावर काटा उरू शकतो. एक विकी मोरे यांचा एक सीन आहे का ज्याने डेफिनेटली लोकांच्या अंगावरती काटा येईल. आणि भूषणचा सीन आहे. थोडासा नाही मी तो एक्सप्लेन नाही करू शकत कारण तो स्पॉइलर होईल मग. कारण तो एक असा सीन आहे की ज्याच्यामध्ये एक वेळेसाठी जो माणसाला वाटू शकतो चाकवा कायच करू शकतो ती माणसाच्या डोक्यातलं निघून जाईल. मी लोकांना समजेल की चाकवा खूप ब्रुटल आहे, तो त्याची मारण्याची पद्धत भयंकर. तर त्यावेळेस ते लक्षात येईल, बघताल त्यावेळेस लक्षात. बरं आता कसं आहे माहिती आहे का की मी ना काही वेबसिरीज बघितले नाही चाकवेवर किंवा काही आहे शॉर्ट फिल्म्स वगैरे, पण ते सगळे हॉरर कॉमेडीमध्ये आहेत बऱ्यापैकी. तुम्हाला हॉरर असं का वाटलं? काय सर हॉरर कॉमेडी चूज का करतात लोक की त्यांना थोडं याची लालसा कशी आहे की आपण सेफ खेळू, लोक बघतीलच, कॉमेडी बी असलं तर चालून जात. मी 35 मिनिट्स मी चॅलेंज देऊन सांगतो, 1 मिनिट तुम्ही स्क्रीनवरून नजर नाही हटू शकत. प्रॉपर हॉरर थ्रिल चालणार आणि तुम्ही वारंवार बघणार सर. आणि ज्यावेळेस तुम्ही बघताय ना त्यावेळेस तुमच्या अंगावरती शहारे कधी येणार की तुम्ही म्हणणार अरे बापरे आपण ह्या सिच्युएशन मध्ये असतो. मी सिच्युएशनल हॉरर बनवलाय मी. जसं सिटकॉम तसं हा येस. आणि जे कॉमेडी हॉरर मी ओरिजिनल हॉररमध्ये का गेलो कारण मी या मताचा माणूस आहे, जर हॉरर बनवताय तर हॉररच बनवा, रोमॅन्टिक बनवताय तर रोमॅन्टिकच बनवा, त्याच्यामध्ये बाकीचा ऍड नका करू ड्रामा. जर ड्रामा बनवताय ड्रामा बनवा, कॉमेडी बनवताय कॉमेडी बनवा. बरोबर. तर मग काही फ्युचर प्लॅन्स आहेत म्हणजे काही वेब सिरीज आहेत लाईनअप मध्ये किंवा सांगतील की? फ्युचर प्लॅन आहे. ज्यावेळेस व्हिडिओ संपल त्यावेळेस मोठ्या टायटलमध्ये नाव येईन तुम्हाला. अपकमिंग आमचा प्रोजेक्ट जानेवारी 2027 मध्ये येईल. प्रोजेक्टचं नाव आहे यक्षिणी गुप्तधनाची राखणदार. असा तो प्रोजेक्ट आहे आणि त्याला थोडं बजेट जास्त जाणार आहे. ह्यावेळेस सोनू सर त्यांच्या घरचं थोडं बजेट कमी करतील म्हणजे आम्हाला बजेटची अडचण नाही येणार. आणि ते थोडं बिग बजेट प्रोजेक्ट आहे त्यामुळं मी मिनिमम म्हणजे स्टोरी बोर्ड जवळजवळ कम्प्लीट, स्टोरी बोर्ड नाही, रायटिंग पूर्ण झाली आहे, स्क्रीन प्ले आणि स्टोरी बोर्ड राहिला आहे. तर त्यावरती विदिन मंथ काम होईल. आणि माझ्या मते त्या शूटला सर मिनिमम आपल्याला 1 महिना तरी लागणार आहे. कारण की जसा मी विचार करतोय, कारण हा शूट आम्ही 5 दिवसात केलाय फक्त साकव्याचा, फक्त 5 दिवसात. आणि दिवस रात्र काम केलं, डे नाईट शिफ्ट केलेत, त्याच्यामुळे तो जमला 5 दिवसात. मी खुलं चॅलेंज देतो कुठल्याही कंटेंट क्रिएटरला. राहुल वाडकरचं चॅलेंज आहे 4 दिवसात आमचं चॅलेंज आहे खुलं. तुम्ही आंबोलीमध्ये जा, त्या कंडिशन मध्ये आमच्यासारखा सिनेमा बनवून दाखवा. कंटिन्यू पाऊस चालू आहे तिथं, कंटिन्यू पाऊस चालू आहे. बापरे. आणि पाऊस जेव्हा संपायचा तेव्हा शूट करायचं. आणि पाऊस संपायची वाट बघायची, त्या 15-20 त्या अर्ध्या तासामध्ये पटपट उरकून घ्यायचं आणि परत. आणि सर बटन दाबल्यासारखं पाऊस आहे, कधी येतो कळत नाही. उघडत नव्हतं ते. हा 15-20 बुरबुर तर चालूच होती. 15-20 मिनिटं अर्धा तास उघडत नव्हतं त्या 15-20 म्हणजे. आणि असा यायचा सर तो पाऊस का तो काही दिसतच नव्हतं. सरे वाहिले हवा आली का पाऊस यायचा. पाऊस आणि आधी धुकं यायचं, आधी धुकं यायचं. आधी धुकं आलं का आम्ही समजा आता पाऊस. हा म्हणजे ते संकेत राहायचे ते नाही का, आधी धुकं येणार मग वारं येणार आणि लगेच पाऊस चालू होणार. तिकडचे जे लोक आहेत ना सर, मी सांगतो बाळ जन्माला आल्या त्याला पहिलं रेनकोट गिफ्ट करत असतील. रेनकोट घेऊनच येत असेल. रेनकोट घेऊनच बाळ ते काय म्हणतात आपण ते काय राहतं ते 5वीला एवढा भयंकर पाऊस आहे, ते लिमिटच नाही त्या पावसाला. अति पाऊस आहे. आणि फ्युचर प्लॅन जो आहे यक्षिणी, एक आता सगळ्यांना सांगतो, जर 140 सर परत नाही आले तर खाली कमेंट त्यावेळेस इथेच घालायचं, शिवाय घाला. नाही नक्की येणार सर. सर तेच परत यक्षिणी पूर्ण टीम सगळं असेल. तो एक मी मायथॉलॉजिकल टच दिलाय त्याला.
देवदानव कळतं एक क्षणी म्हणलं. देवदानव टच आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं आमचा कॉम्बो यूज करणार आहे. टीम पण नका सांगू आता. नाही 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 मी तुम्हाला काहीच स्पॉइल नाही करत आहे की ज्यावेळेस ती महत्वाची मी त्या मुलीच्या शोधात आहे जो ती एक क्षणीचा रोल करणार आहे. कारण की 2-3 मुलींना मी अप्रोच केलं त्या रेडी पण आहे करायला पण माझ्या वेळेने त्या बसत नाही त्या कॅरेक्टरमध्ये. असं कोणी सांगा कॉन्टॅक्ट करा कोणी असेल आपल्याकडे. असेल कोणी इच्छुक असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तुमचं जर काही व्हिडिओज असतील ते मला पाठवा. ऑडिशन घेऊ आणि आपण स्टार्ट करूया. नंबर खाली टाकून देऊ सरांचा कॉन्टॅक्ट करा. हा माझा नंबर घ्या 7057013737. ओके. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की चकवा लोकांनी का बघावा. सगळ्यांनी कोण थोडं उत्तर द्या मला. सर सांगते. चकवा का बघावं म्हणजे ज्यांना हॉरर आवडत असेल, हॉरर फिल्म आवडत असेल त्यांनी तर नक्कीच बघावा. आणि आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे हे करण्यासाठी. 3-4 दिवस आम्ही दिवस रात्र शूट केलेलं आहे. तर आमच्यासाठी नक्की हॉरर बघा आणि कसं वाटेल ते कमेंटमध्ये सांगा नक्की. 100%. मग का म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे जे आमची मेहनत आहे पोरांनी जे रात्रंदिवस काम केलं 23-24 तास काम करायचे पोरं 22-23 तास. तुम्ही 2 तास लयत लय झोप भेटायची. तुम्ही एकदा बघा 100%. आम्ही जी मेहनत केलेली त्याच्यावर बघा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. तर की सर ही एक अंधश्रद्धा नाही आहे. हे काहीतरी खरं असणारच आहे 100% तर आम्ही भरपूर सारं काम केलेलं आहे. तुम्ही 100% बघा व्हिडिओ आणि सांगा. आता शेवटचा लीडर. मला असं वाटतं की प्रेक्षकांना आपण मेहनत केली आहे म्हणून त्यांना बोलवण्यात अर्थ नाही आहे बरोबर. की आम्ही कामच केलं आणि तुम्ही बघायलाच आहे. मला असं वाटतं की आपले आजी आजोबा लहानपणापासून आपल्याला ज्या गोष्टी सांगत होते आपण ज्या दंतकथा ऐकत मी लहानचा मोठा झालोय. माझं बरोबर, पूर्ण लहानपण सर आजी आजोबाकडून गोष्टी ऐकण्यात गेले आणि मला त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत ज्या वेळी मी ऐकलेल्या. तुम्हाला चांगलं माहिती मी एक चांगला स्टोरी टेलर आहे खूप जास्त. हो. आणि मग मला त्या तुम्हाला फक्त व्हिज्युअली दाखवायच्यात. तुम्हाला मी एका पॉडकास्ट चॅनलवर ऐकू पण शकता तुम्ही मी सांगितलं तर पण मी व्हिज्युअली रिप्रेझेंट करणार आहे. दुसरी गोष्ट आमची जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तरच माझ्या नेक्स्ट व्हिडिओला या हे पण मी तुम्हाला सांगेल. कारण की आम्ही एवढं मेहनतीने एवढं छान आणि त्याचा आम्ही एक स्केल वाढवला आहे. आम्ही असं नाही ठेवलं तुम्हाला असं वाटेल की हे यूट्यूब कंटेंट नाही आहे. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही बघताल हे यूट्यूब कंटेंट नाही आहे. OTT प्लॅटफॉर्मचं आहे आणि तेवढा आम्ही स्केल त्याचा दर्जा वाढवलेला आहे. बरोबर. तर आम्ही मन लावून 100% त्याच्यात दिलेलं आहे आणि जी कहाणी आहे ती तुम्हाला आवडणारच आहे. त्यामध्ये थ्रिल आहे. तुम्ही जे अपेक्षा घेऊन हा व्हिडिओ बघणार आहे ना एक काही व्यक्तीची अपेक्षा हीन होणार नाही तो. बरोबर. आणि सांगायचं राहिलं की हा व्हिडिओ आराधना रेकॉर्ड्स यूट्यूब चॅनलला पडणार आहे. आराधना रेकॉर्ड्स यूट्यूब चॅनल चकवा बाय राहुल वाडकर असं जरी सर्च केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल. असे असंख्य व्हिडिओ आहेत चकव्याचे पण स्पेशली चकवा बाय राहुल वाडकर करा. आराधना रेकॉर्ड्स यूट्यूब चॅनल. आणि हे कधी पडेल. 18 जुलैला हा व्हिडिओ संध्याकाळी 9 वाजता पडणार आहे. येत्या शनिवारी 18 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हा व्हिडिओ वर्ल्ड वाईड प्रीमियर करणार आहे आम्ही. आणि त्या व्हिडिओला सुरुवातीपासून प्रेम द्या. खूप आवडला तरच लाईक कमेंट करा. तुम्हाला त्यामध्ये काही उणीव वाटली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण काय की त्यातून आम्ही शिकणार आहे आणि याच्या पुढचा प्रोजेक्ट तुम्हाला याच्यापेक्षा पण आम्ही मोठा चांगला वेळ. बनवू. तर आता आज आहे 15 तारीख 15 जुलै आज शूट करतोय. सर सांगतो ते 18 तारखेला पण हा व्हिडिओ कधी पडेल याच्यावर डिपेंड आहे. 17ला पडला तर बरं आहे. नाही हा व्हिडिओ 17ला 17ला start आपण try करू. तुमच्या व्हिडिओमुळे मला प्रेक्षक वाढतील. नाही 100% प्रयत्न करू आपण. कारण आम्ही नवीन आहे आम्हाला माहिती आहे आम्ही काहीची चांगलं काम नवीन करतो. सर. नाही ठीक आहे ना सर आम्ही ह्या तुमच्यावर प्लॅटफॉर्मवरती आहे. नाही खूप आहे सर पण काय की ह्या प्लॅटफॉर्मवरती लोकांना कळलं नाही एकदा की हे बनवतात. आम्हाला फक्त ते एकदा दाखवायचं एकदा बघा. एक सगळ्यांना चान्स देता आम्हालाही द्या. एकदा बघा आणि नाही आवडलं परत आमच्या चॅनलवर येऊ नका. मी हे सरळ सांगेल पण आमची गोष्ट आवडली तर नक्की सबस्क्राईब करून आम्हाला आमच्या चॅनलवरती तुम्ही खूप सारं प्रेम द्या. शेवट करू आपण आता. व्हिडिओ एंड झाला म्हणून फटाके वाजतात. तर सोनू सर म्हणजे रील्स करणे असं अवघड वाटतं का वेब सिरीज मध्ये ऍक्टिंग का काही असं काय वाटत नाही काय शॉर्ट व्हिडिओज तयार करणं जे तुम्ही करताय रेग्युलर ते अवघड जातं का वेब सिरीज मध्ये काम करणं. रील्स अवघड कसं काय. रील्स आम्हाला स्टार्ट पासून सगळं आम्हालाच करावं लागतं. रायटिंग आम्हाला करावं लागते, डायरेक्शन आम्हाला करावं लागतं, एडिट आम्हाला करावं लागतं. इथं काय स्क्रिप्ट आम्हाला समोरचे देणार आहे आम्हाला फक्त ऍक्टिंग करायची आहे. बरोबर. जास्त करून मेहनत यांची आहे ना त्यात. बरोबर. आम्हाला स्वतः याच्यात जास्त मेहनत करावं लागतं. तर सर मग राहुल सर की
एका शब्दात चकवा वेब सिरीज बद्दल काय सांग? चकवा म्हणजे काय? हॉरर थ्रिल. तर मग तुमच्यापैकी कोण आहे जो रात्री एकट्याने बाहेर पडायला घाबरतो? रात्री काय बाहेर पडायला घाबरता कोण आहे? नाही घाबरत? बोर्डवर केलं ते. तुम्ही बाहेर जात नाही ना स्क्रीन? नाही नाही जात, नाही जात, नाही जात. नाही म्हणजे मी ना हॉरर पिक्चर बघतच नाही, त्यामुळे घाबरत नाही. सेम सर, सेम सेम सेम. मी पण नाही बघितलं वगैरे. काय मी मोजके बघितले horror. हॉरर सारखं काय आहे सर बघण्यासारखं? कॉमेडी. बरोबर. कॉमेडी खरं आहे, खरं. मला पण आवडते 100% कॉमेडी, बट जे हॉरर असतं ना सर, अंगावरती काटा येणं ही गोष्ट खूप रिअर आहे. कारण माझा लाईफ मधला पहिला तेच सिनेमा, डोक्यात राहतं ना continue. माझ्या लाईफ त्याच्यामुळे मधला, असं मी लहान होतो आणि माझे वडील खूप मोठे हॉलिवूड चाहते आहेत. माझ्या लाईफ मधला पहिला सिनेमा मी 3 वर्षाचा असताना बघितला, एविल डेड. काय? एविल डेड इव्हिल डेड. ओके. हॉरर आहे. माहिती 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 आणि ते मग जे मी ज्यावेळेस ते बघितले ते व्हिज्युअल्स, म्हटलं बापरे असं पण जगात असू शकतं. आणि ते मग बनवण्याची मग एक हे लागली ना. मग सोनू सर कोणता हॉरर सिनेमा बघितलेला आतापर्यंत का बघितलाच नाही कधी? चंद्रमुखी. चंद्रमुखी हॉरर आहे थोडं आहे. मी नाही बघत, हॉरर नाही बघत. चंद्रमुखी, भूलभुलैया हेच कॉमेडी मुळेच पाहिलं, ते पण हॉरर कॉमेडी. हॉरर कॉमेडी म्हणून प्रॉपर हॉरर नाही बघितलं. बघितलं कधी हॉरर सिनेमा? कुठला आवडलं सर जास्त तुम्हाला, ज्याने भीती वाटली? का बघितला का पण आधी? कंचना 2. कोणच्या खतरनाक? एक हॉरर थ्रिल बघितला, मी सगळ्यांना रिकमेंड करेन, बघा, ब्रह्मयुगम म्हणून आहे. ब्रह्मयुगम. हो सर. पाहिलेलं. मॅमोटीचा. बर. हिंदी? मॅमोटी नाही, ते तमिळ, मल्याळम. हॉरर थ्रिल आहे सर, पूर्ण फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि माझं सॅल्यूट आहे त्या व्यक्तीला ज्याने बनवलाय. काय क्रिएटिव्हिटी. तुम्ही काय बघितलं कोणतं? बघता का नाही? हा बघतो मी. तो ते सोनं काढतो तो खालून, काय नाव येते? तुंबाड. तुंबाड. हा माझा फेवरेट मूवी आहे. कोणी पछडलेलं बघितलेलं आहे का? लय वेळा. ते बहुत डोळे बघला मी लहानपणी घाबरायचो बरं का. लहानपणी घाबरायचो ते आपण. आता नाही एवढं, पण लहानपणी मला ते भीती वाटायची त्या कानोळ, तो जो नाही का मी तो, असं लहानपणी तो घाबरायचो. असं डोळा बारीक करून कोण होता तो? कानोळे कानोळे? नाही काय नाव होतं त्याचं, कॅरेक्टरचं नाव काय होतं? डोळे बघ ना? नाही मालक म्हणतो तो, पण त्याचं नाही कानोळे नाही. नो कानोळे हे जत्रामधलं कानोळे जत्रामध्ये. कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरचं पिसाळ्या का किरकिरे. किरकिरे बाबे आणि काय मालकाचं नाव मेन? मालकाचं नाव इनामदार. इनामदार. ते खतर डोळे मी असंच बघायचं बरं का. मी असंच बघायचं नाही बघायचं. भीती वाटायची भीती. आता मजा येते. आता माझी त्यावेळेस लहानपणी भीती. त्यावेळी ते खिडकी अशी बंद असेल ना, तर असं वाटतं किरकिरी येईन का किंवा ते फोटो मधून बघून अचानक बघून असे करायचे ना, भीती ते वाटायची बघ, scene खतरनाक. जबरदस्त होते. त्या काळात मग त्या टेक्नॉलॉजीनुसार पण एक बेस्ट सिनेमा होता. डायरेक्शन महेश कोठारे म्हणजे लय बाप माणूस आहे. त्यांनी त्यानंतर काम करायचं जास्त. त्यांच्या मुलांना लॉन्च करण्याच्या नादामध्ये थोडस मला वाटतं हे झालं. त्याच्यामुळं पण त्यांनीच कमी केलं ना नंतर काम करायचं. त्यांनी काम करायचं थोडं. सो थँक्यू सो मच सगळ्यांचे, तुम्ही आलात. धन्यवाद. आणि आता सगळ्या वेबसिरीज बघा आणि खाली कमेंट करून सांगा त्या वेबसिरीजच्या किंवा इथे पण की हे कसं वाटलं तुम्हाला वेबसिरीज. आणि सर आता थोडं माझ्याला सांगा ना की कसं वाटलं स्टुडिओ आमचं जरा. एक नंबर सर, लय मजा आली. कसं वाटलं अजून? वाईब जी असती ना ती येऊ राहिलेली. नाही असं वाटतं जसं पुणे मुंबईत आलोय. प्रसन्न वाटतं, एकदम पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हिटी, खूप पॉझिटिव्हिटी. आणि एक दीड तास झालाय शूट करतोय, वेळ कधी गेला कळत नाही. टाइमच कळाला नाही. Time झाला. थँक्यू. सो थँक्यू सो मच आणि भेटू परत यक्षिणीच्या वेळेस सगळ्यांना घेऊन शनीच्या परत. वेळेस डेफिनेटली भेटू. परत सांगतो नाही आले सर तर मग खाली कमेंट आहे. नक्की येणार. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. वेलकम थँक्यू सो मच. वेलकम.